चला, काही टेक्निकल गोष्टींमुळे थोडासा लेट झाला जॉईन व्हायला, पण ठीक आहे. सगळ्यांचं पहिल्यांदा वेलकम. स्वयंच्या प्लॅटफॉर्मवरती आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जवळपास 50-55 मार्कांसाठी असणारा ऍग्रिकल्चरचा जो टॉपिक आहे, जो की आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्यांना मेन्सचा अनुभव आहे किंवा जे आधी क्लास 2 किंवा क्लास 1 ऑफिसर्स आहेत किंवा सगळेच जे अभ्यास करतात, त्यांना आपल्या सगळ्यांना माहित आहे की ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडची मुलं या विषयामध्ये इंटरेस्ट घेऊन बऱ्यापैकी जे सिलेबस किंवा टॉपिक आहे ते व्यवस्थित करतात, त्यांना मार्क्सही ठीकठाक मिळतात. पण मोस्ट ऑफ द क्राऊड जो एमपीसीचा आहे, जो की नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा आहे, पुन्हा सायन्स बॅकग्राऊंड पण नॉन ऍग्रिकल्चर वाले किंवा आर्ट्स बॅकग्राऊंड वाले असणारे, या सगळ्यांना थोडासा एक प्रॉपर चॅनलाइज्ड गायडन्स किंवा प्रॉपर ऑथेंटिक रेफरन्स बुक वगैरे या सगळ्याचा काहीतरी इश्यू असतो. आणि म्हणून मग अभ्यास करता करताच मला असं वाटलं की या विषयाच्या संदर्भानं थोडं काहीतरी एक ठोस काम आपण केलं पाहिजे. आणि त्यातनं हे मग ऍग्रिकल्चर, जो की राज्यसेवेच्या मेन्सला GS1 मध्ये GS4 मध्ये आहे, त्याच्या संदर्भानं काम करत करत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग हे माझे मित्र रुपेश सर आहेत किंवा सुदर्शन सर आहेत, चर्चा करत असताना असं आलं की मेन्सला खास करून जी मुलं खूप स्ट्रॅटेजिकली करतात आणि काही गोष्टींमुळे की जो पोस्टमध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये येण्याचा आणि मेरिट लिस्टच्या थोडंसं बाहेर पडण्याचा जो गॅप आहे, तो गॅप कमी करण्यासाठी या अशा विषयांकडे लक्ष आपल्याला प्रॉपर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग हा सगळा अट्टहास आहे की ऍग्रिकल्चरच्या संदर्भानं, म्हणजे GS1 मध्ये तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये 4 ठिकाणी ऍग्रिकल्चरचा उल्लेख आहे आणि GS4 मध्ये 2-3 पॉइंट मध्ये ऍग्रिकल्चरचा उल्लेख आहे. आज जे स्ट्रॅटेजी लेक्चर असणार आहे ते आपण प्रॉपरली, पहिलं स्ट्रॅटेजी लेक्चर हे सिलेबस अनालिसिस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे अनालिसिस, खास करून याच्या संदर्भाने आपण स्ट्रॅटेजिक लेक्चर घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल सर सिलेबस आम्हाला माहित आहे, आमच्याकडे सिलेबसच्या कॉपीज आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण आम्ही पाहिलेला आहे, पण पुन्हा एकदा लेक्चरला आज तुम्ही सिलेबसचं अनालिसिस आपण सगळे सोबत करणार आहोत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस पण सोबत करणार आहोत. त्याचं कारण असं की ऍग्रिकल्चर सारखा विषय ज्यावेळेला नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे किंवा नॉन सायन्स बॅकग्राऊंडची मुलं करतात, त्यावेळेला नेमकं त्या विषयाच्या इनर, जे आपण म्हणतो ना, जसं क्रस्ट मॅन्टल कोर असतं, त्या कोर पर्यंत आपण पोहोचत नाही, वर 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 खेळत असतो. त्या गोष्टीच्या संदर्भात आपण जर प्रॉपर गोष्टी करणार असू तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला होणार आहे. आणि म्हणून खास करून म्हणजे पहिलं डेमो लेक्चर हे कुठल्या टॉपिकचं किंवा एखाद्या टॉपिकच्या पॉइंटचं न घेता खास सिलेबस ओरिएंटेशनचं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिसचं आपण कंडक्ट करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण GS1 मध्ये जिथं जिथं ऍग्रिकल्चर आलेलं आहे, आता जिथं जिथं याचा अर्थ ऍग्रिकल्चर आपल्या GS1 मध्ये 4 ठिकाणी येतं. आता कदाचित सिलेबस बारकाईनं वाचला तर त्यावेळेला कळेल, पण काही लोकांना असं वाटतं की बाबा GS1चा घेतला तर हिस्ट्रीचा पार्ट सोडा, जॉग्राफी सोडा आणि तिसरा पार्ट डायरेक्टली ऍग्रिकल्चरला येतो, तो नेमका तसाच येतो का किंवा त्याच्यामध्ये अजून काय बारकावे आहेत का, या सगळ्यांच्या संदर्भात आपण या सगळ्या गोष्टी आज पाहणार आहोत. पहिली गोष्ट आहे सिलेबस ओरिएंटेशन. ओके, तुमच्याकडे स्वतः सिलेबसच्या कॉपीज असतील मेन्सच्या, तुम्ही स्वतः त्या सिलेबसच्या कॉपीज घेऊ शकता, त्या कॉपीज मध्ये पाहू शकता. आणि सिलेबस ओरिएंटेशन करत असताना 2019च्या आधीचा सिलेबस आणि 20 जुलै 2020ला जो आयोगानं सिलेबस बदलला, त्या सिलेबस नुसार नेमकं आयोगाला ऍग्रिकल्चर मध्ये काय अपेक्षित आहे, प्रश्नांची डेप्थ कुठपर्यंत जाऊ शकते, याच्या आधीचे प्रश्न नेमके कुठपर्यंत आहेत, या सगळ्यांच्या संदर्भात आपण काम करणार आहोत. ओके, चला, सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय. पहिला GS1 मध्ये जो जॉग्राफीचा पोर्शन आहे त्यातला पॉइंट नंबर 4 म्हणजे 2.4 आहे हा, तिथं पहिल्यांदा ऍग्रिकल्चरचा संदर्भ येतो. कदाचित आपण वाचत असताना आपल्याकडनं कदाचित हे निग्लेक्ट झालेलं असू शकतं की 3.1, 3.2 आणि 3.3च्या संदर्भात आपण ऍग्रिकल्चर फक्त पाहत असू, तर बरेचसे प्रश्न तुम्हाला येतात ते 2.4च्या संदर्भाने सुद्धा येतात. इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, त्याच्यामध्ये बघा तुम्ही सिलेबसचा पहिलाच पॉइंट आहे आर्थिक व्यवसाय, म्हणजे शेतीला आर्थिक व्यवसाय म्हणून बघतो. हे पूर्वीपासून आपल्याकडे चालत आले की भारतातला बराचसा भाग हा शेतीवरती अवलंबून आहे, भारत आमचा कृषीप्रधान देश आहे. ते वाक्य आहे ना, ते वाक्य, त्या वाक्याला गाभा पकडून तुमचा सिलेबस आहे ना मेन्सला डिझाईन केलेला आहे. 2019च्या आधी थोडीशी स्पष्टता नव्हती सिलेबसमध्ये, वरवरचा सिलेबस होता, एक 3-4 लाईन 5चा सिलेबस असायचा आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ अँगल्सनी प्रश्न विचारण्याचे चान्सेस होते. 2020चा जो सिलेबस नवीन आला आयोगाचा तो एकदम कन्स्ट्रक्टिव्ह आहे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणण्याचं कारण की सिलेबसचे पॉइंट, त्याचा अभ्यास करा आणि मार्क घ्या, इतकी सिंपल मेथोडॉलॉजी आपली झालेली आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, त्या सिलेबसच्या पॉइंट पर्यंत, त्याच्या मुळापर्यंत पोहोचायचंय. तुम्ही तिथं पोहोचलात की तुम्हाला मार्क्स येणार आहे मात्र नक्की. तर त्याच दृष्टीने आजचा प्रयत्न आपला हा सगळा असणार आहे.
पहिला सिलेबसचा पॉईंट आपण बघतोय आर्थिक व्यवसाय शेतीला बघायचंय. म्हणजे आपण असं हे म्हणत असतो की भारतातली 65-70% लोक ही शेतीवरती अवलंबून आहेत. मग आपण एमपीएससीचा अभ्यास करतो, आपण म्हणायचं भारतातली 48.9% शेतीवरती अवलंबून आहेत. ते जे 48.9% लोक शेतीवरती अवलंबून असतात ना, त्या शेतीचं नेमकं प्रारूप कसं आहे, मग भारतातली शेती, भारतातल्या शेतीचं वैशिष्ट्य, भारतातल्या शेतीची खासियत, इथं पिकं कोणती येतात, अशी आपली वेगवेगळी राज्य आहेत, ते राज्य प्लस महाराष्ट्र आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. त्या शेतीचं स्वरूप या एका पॉइंटला घेतला तुम्ही, स्वॉट अनालिसिस तुम्हाला माहिती आहे, 5W आणि 1H या क्वेश्चनच्या संदर्भानं मग भारतातली शेती का, कशी, कुठे, काय, कधी आणि केव्हा असे त्या शेतीला प्रश्न विचारायचा आपल्याला. मग त्यातनं एक पॉइंट इलॅबोरेट होतो, एक पॉइंट त्यातनं बाहेर येतो आणि त्यातनं तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर मिळतात. मग ते महाराष्ट्रातली पिकं कोणते, त्या पिकांचं प्रारूप कोणतं. तुम्हाला बघा सर्रास प्रश्न आलेला दिसतो की भारताचे अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स किती, महाराष्ट्राचे अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स किती. हे कृषी हवामान प्रदेश जे असतं ना, ते तुम्हाला पहिल्यांदा भारताच्या नकाशाचं किंवा भारत देशाचं, महाराष्ट्राचं एक प्रॉपरली ऍग्रिकल्चर झोन मध्ये क्लासिफिकेशन करायला सांगतात. तिथपासून होणारी सुरुवात, अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स मध्ये डिवायडेशन, प्रत्येक भागातली रेनफॉल कशी, टोपोग्राफी कशी, सॉइल कशी, टेम्परेचर आणि क्लायमॅटिक कंडिशन्स कशा. मी जे वाक्य बोलतोय त्या प्रत्येक याच्यावरती प्रश्न आला. म्हणजे अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स वरती किती अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत, इथपासून ते त्या अॅग्रो क्लायमॅटिक झोनचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती करतात, इथेही तो प्रश्न येऊन गेला. तर त्या संदर्भानं बारकाईने आपण बघितले की उत्तर मिळतात. म्हणजे विदिन लेक्चर ज्यावेळेला आपण ज्या गोष्टी करतो किंवा मी बॅचेस वगैरे कंडक्ट करतो, इथपर्यंत तयारी करायची की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या नकाशावरती तुम्ही बोट ठेवलं, बोट ठेवल्यानंतर त्या भागामध्ये कोणतं पीक, कशा प्रकारची माती, किती रेनफॉल आणि कशा प्रकारच्या कंडिशन्स, इतकं आपल्याला सांगता आलं पाहिजे. इतका बारकाईचा अभ्यास तुम्हाला पाहिजे, तर मग तुम्हाला जॉग्राफी आणि ऍग्रिकल्चर मध्ये मग मार्क्स मिळण्याचे चान्सेस खूप वाढतात. तर हे सगळं बघायचं आहे की महाराष्ट्रातली पिकं तुम्ही बघता, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विस्तार आपण बघतो. इकडे कोल्हापूरला असणारं पीक, जळगावला असणारं पीक, कोकणातला असणारं पीक, नागपूरमध्ये असणारं पीक, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे सगळीकडे. तुम्ही वेगवेगळ्या लोकॅलिटीची पोरं आहात, इथं जॉईन आहात सगळे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या भागात काय होतं, तुमच्या मित्राच्या भागात काय होतं, तुमच्यापेक्षा लांब असणाऱ्या भागामध्ये काय होतं. त्या सगळ्या भागांचं एक स्ट्रक्चर हे तुमच्या समोर मांडायचंय आणि त्याचा बारकाईने अभ्यास करायचा. प्रश्न बघा कसे फिरतात, प्रश्न काय येतात त्याच्यावरती, वेगवेगळी पिकं, त्याची उत्पादकता, अग्रेसर जिल्हा, त्याच्यावरच्या जाती, जोड्या लावा. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला, तुम्हाला हे सगळे प्रश्न दिसतात. त्यामुळे या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. महाराष्ट्रातली पिकं, त्या पिकांचं प्रारूप. पुढं उच्च उत्पन्न देणाऱ्या प्रजाती, सिलेबसचा पुढचा पॉईंट. 1960s मध्ये ज्या वेळेला पहिली हरित क्रांती झाली, आता तुम्ही माहित असं तुम्हाला प्रश्न येऊन गेले, तुम्ही पाठही करता, तो जो 1960s मध्ये हरित क्रांती झाली त्यातला जो पोर्शन आहे हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम, तो खास करून म्हणजे जीएस वर मध्ये आधी सिलेबस मध्ये नव्हता 2020च्या आधी, आता नवीन सिलेबस मध्ये त्यांनी हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम मधला एक पार्ट ऍड केलेला आहे, जेणेकरून काय बघायचंय, भारतातली शेती किंवा महाराष्ट्रातली शेती आहे त्याच्यामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या प्रजाती कशा प्रकारे असू शकतात, त्यातनं चांगलं उत्पन्न तुम्हाला कसं मिळू शकतं. तर त्या संदर्भानं आपण या गोष्टी बघाव्या लागणार आहेत सिलेबस बघत असताना. पुढे मग फक्त पारंपरिक शेती बघायची का, नाही, म्हणजे उच्च उत्पन्न देणाऱ्या शेती तुमच्या सगळ्या गोष्टी पण बघायच्यात, शेतीचे आधुनिक तंत्रही बघायचे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्ही गमतीनं म्हणत असता की अगदी घरामध्ये बसून लॅपटॉपच्या एका बटनावरती तुम्हाला आजकाल शेताला पाणी देता येतं. हे फक्त आता बघायचं नाही, हे सिलेबस मध्ये शिकायचं. ऍडव्हान्स ऍग्रिकल्चर, प्रोटेक्टेड ऍग्रिकल्चर, त्यानंतर झिरो बजेट फार्मिंग, असे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला टाइप्स ऑफ फार्मिंग मध्ये ऍड आहेत. ते तुमच्या GS1 मध्ये आहे, GS4 मध्ये, सिलेबस मध्ये. म्हणून मी नेहमी सांगतो की या सिलेबसकडे बारकाईनं बघा. आता तुम्ही GS1चा सिलेबस कित्येक वेळा वाचला असेल, स्वयंचे सगळे जे कोर्सेस आपले चालत असतात त्याच्यामध्ये पॉइंट वाईज काम करायला आपल्याला शिकवलं जातं. पॉइंट वाईज काम करताना आता तुम्ही हिस्ट्रीच्या संदर्भानं खूप चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं, तसं जॉग्राफी आणि ऍग्रिकल्चरच्या संदर्भानं पॉइंट वाईज ज्यावेळेला आपण काम करणार आहे ना, त्यावेळेला पॉइंट वाईज या गोष्टी बाहेर येतात. बघा, बारकाईनं त्या सिलेबसकडे पाहिलं की मग कळतं की यार नक्की आयोगाला याच्यामध्ये विचारायचं काय. प्लस त्याच्यावरती आपण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलं तर आपल्याला तो जो कोर आहे त्या प्रश्नाचा, त्या सिलेबसचा आणि आयोगाचा प्रश्न विचारण्याच्या ट्रेंडचा, तो तुम्हाला सापडतो. तो ट्रेंड एकदा का तुम्हाला सापडला की मग गोष्टी अजून सोप्या होतात. त्या संदर्भाने आपल्याला बघायचं. बघा, म्हणजे आधुनिक तंत्र पण आली सिलेबसमध्ये. सेंद्रिय शेती म्हणजे ऍडव्हान्स किती जा तुम्ही, जुन्या काळची चालणारी इथल्या मातीतल्या घटकांचा वापर करून केली जाणारी शेती, ही सेंद्रिय शेती पण इथे आहे. आणि तुम्हाला दिसेल 2012 पासून 2019 पर्यंत, नॉट ओनली मी एमपीएससीचं बोलत नाहीये, युपीएससीचं सुद्धा जे प्रिलिम्सला 3 ते 4 ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन येतात ते कन्सिस्टंटली सेंद्रिय शेती,
इको फ्रेंडली ऍग्रिकल्चर, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर याच्यावरती आले आणि तो युपीएससीचा ट्रेंड एमपीएससीला कॉपी व्हायला झाला. गमतीचा भाग तुम्हाला वाटेल कदाचित, पण युपीएससीचे गेल्या 25 वर्षांचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही पाहिले 50, त्यातले 22 ते 23 प्रश्न एमपीएससीला कॅरी फॉरवर्ड होऊन कॉपी झालेत विथ ऑप्शन्स. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल आज ज्यावेळेला आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस बघणार आहोत. म्हणजे हे जे घटक आहे ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस आणि आवाका बघणं, त्या आवाकाचा खूप मॅटर करतो. आणि मग हा युपीएससीचा ट्रेंड आयोगाने इकडे आणला. सेंद्रिय शेती बघायची, शाश्वत शेती. आज आपण जगतोय, अभ्यास करतोय, हा सगळा काळ चाललाय कोरोनाचा वगैरे सगळं झालं, हे सगळं ठीक आहे, पण आज असणाऱ्या रिसोर्सेसचा वापर भविष्यात पुढच्या 100 वर्षांमध्ये तुम्ही कसा करणार आहे, सस्टेनेबिलिटीनं कसा करणार आहे, शाश्वत पद्धतीनं, तेही आम्हाला शिकायचं आहे. म्हणजे काय सांगताय आयोग, मॉडर्न गोष्टींना पण पकडा, जुन्या गोष्टींना पण पकडा आणि दोन्हींची सांगड घालून चांगलं काहीतरी करा. म्हणजे उद्या तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हाल, तहसीलदार व्हाल, तुमच्या तालुक्यामध्ये हे सगळे प्रयोग चालणार आहेत, तुम्ही त्या तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्याकडे जबाबदारी असते. उगीच सिलेबसमध्ये पॉईंट आलेत का हे, या सगळ्या पॉईंटचा वापर करून तुम्हाला तालुक्याचा कारभार आखायचा असतो. कारण शेती का नाही असं आपण म्हणतो, पहिल्याच पॉईंटला आपण म्हणून गेलो, तर या गोष्टी तुम्हाला कळाव्यात म्हणून सिलेबसमध्ये आहे. पुढं कृषी विषयकची शासकीय धोरणं, हा फक्त पॉईंट आधी GS4 ला होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की GS1 चा सिलेबस फार सुंदर पद्धतीने कन्स्ट्रक्ट केला. तुम्हाला काय सांगितलं माहितीये का, आधी पिकं बघा, पिकांचं प्रारूप बघा, भारताचं महाराष्ट्राचं क्लासिफिकेशन करा म्हणतायत, आधुनिक तंत्रज्ञान बघा, सेंद्रिय शेती बघा, शाश्वत शेती बघा, आणि मग म्हणतायत या भारतातल्या, या महाराष्ट्रातली शेती आहे ना, त्या शेतीची शासकीय धोरणं आमच्याकडे कशी चालतील. हा म्हणजे GS4 चा ओव्हरलॅपिंग पॉईंट आहे. ज्यावेळेला आपण ऍक्च्युअल मध्ये पाहत जाऊ त्यावेळेला GS4 मध्ये हा बऱ्यापैकी पॉईंट कव्हर होतो, पण इथं असताना ती शासकीय धोरणं पण बघायचे. बरं, तुम्ही इकॉनॉमिक्स वाचत असता, क्लार्क आणि फिशरनं केलेलं प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचं वर्गीकरण बघता. काय बघता प्राथमिक मध्ये, प्राथमिक व्यवसाय सांगा असं तुम्हाला म्हटलं तर तुम्ही फक्त शेती बोलणार आहेत का, अजिबात नाही. त्यात शेती येत नाही, शेतीबरोबर शेतीच्या संदर्भानं असणारे प्राथमिक व्यवसाय सगळे येतात. मग ते पशुपालन आहे, मासेमारी आहे, कुक्कुटपालन आहे, फलोत्पादन आहे, हॉर्टिकल्चर, जे काय असेल ते. मग सिलेबस मध्ये सुद्धा बरोबर त्या गोष्टी ऍड केल्यात. फक्त शेती नव्हे, मासेमारी, मत्स्य व्यवसाय, त्याचा बारकाईने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्याच्यावरती 1-2 प्रश्न येतात. आता रिसेंटली तुम्ही पाहत असेल, करंट मध्ये तुम्ही वाचलं असेल की मासेमारीच्या संदर्भानं सागरी मासेमारी वगैरेची आकडेवारी चेंज झाली वगैरे. हा जो ट्रेंड आहे ना, युपीएससी ट्रेंड, हा आयोग थोडासा कॅच करण्याचा प्रयत्न करत आहे. बर्निंग इश्यूज वरती तुम्ही कुठल्याही GS ला बघत असाल आजकाल, ते प्रश्न रिफ्लेक्ट व्हायला लागलेले आहेत. शेतीला पण त्यात म्हणजे अपवाद नाहीये, त्यातही ते रिफ्लेक्ट होतात. तर त्या रिफ्लेक्शनच्या संदर्भानं काम करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून हे मासेमारी किंवा जे फिशरी वगैरे तुम्हाला आहे, त्याही गोष्टी बघायच्यात आपल्याला. हे सगळं भारतातली शेती, तिची पिकं, तिची प्रारूप. आता कळलं असेल तुम्हाला की हा जो प्रश्न आला होता तो या घटकातला आला, तो या घटकातला आला, तो. हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल त्यावेळेला गोष्टी अजून सोप्या होतील. नक्की काय वाचायचं, काय करायचं हे तुम्हाला समजेल. पुढे दुसरा पॉइंट आहे, म्हणजे ऍक्च्युअल जे GS1 मध्ये ऍग्रिकल्चरचं इन्क्लुजन आहे की हा चला हे ऍग्रिकल्चर आपल्याला शिकायचं आहे. पहिली गोष्ट तुम्हाला शिकायची तिसऱ्या पॉइंट मध्ये 3.1 आहे ऍग्रो इकॉलॉजी किंवा कृषी परिसंस्था, त्या संदर्भानं काम करायचं. बऱ्याचल्या गोष्टी तुम्हाला माहितच नाहीत का, अजिबात नाही. सिलेबस वाचला तर तुम्हाला कळेल आणि तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या याच्यात येत असेल की नाही, एन्व्हायरमेंटचा बऱ्यापैकी पोर्शन कॉपी पेस्ट किंवा त्याच्याच रिलेटेड पोर्शन आहे, नक्कीच त्याच्या रिलेटेड पोर्शन मध्ये आहे. पण जे ऍडव्हान्स आणि सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आहे ना, त्या गोष्टीला बेस करून ऍग्रो इकॉलॉजीवरचे प्रश्न हे कन्स्ट्रक्टिव्ह आणि शाश्वत विचारले जातात. काय प्रश्न आलता, खालीलपैकी कोणती पद्धती, असा एक प्रश्न आलता, दाखवतो मी तुम्हाला पुढे. कोणती पद्धती पर्यावरणाला पूरक नाही, मग त्याच्यामध्ये रासायनिक खतं, कीटकनाशकांचा वापर, अशा ऑप्शन दिले. हे सगळं तुम्हाला ह्या कृषीच्या परिसंस्थेमध्ये बघायचं आहे. हे जे तुम्ही परिसंस्थेची, त्यानंतर इकॉलॉजी, इकोसिस्टमच्या डेफिनेशन वगैरे पाहत असता, त्याच्यातनं बारकाईने जाऊन शेतीची अशी एक वेगळी परिसंस्था असते, तिची रचना, तिची कार्य, तिची जे काही असेल ते बारकाईनं बघायचंय. त्यातला एक पॉइंट म्हणजे बघा, आता परिसंस्थेची संकल्पना तुम्हाला कळली की कन्सेप्च्युअल प्रश्न निघतात, रचना तुम्हाला कळली, त्याची कार्य कळली तर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न निघून जातात. तर अशा पद्धतीनं बारीक 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 अजून तुम्ही त्यात गेलात तर तुम्हाला गोष्टी अजून क्लिअर होतील. त्यामुळे त्या तुम्हाला बघाव्या लागणार आहेत. पुढे एनर्जी फ्लो सगळं बघत असतो आपण, पर्यावरणामध्ये वगैरे या गोष्टींचा अभ्यास केला की तुमच्या परिसंस्थेमधला ऊर्जा प्रवाह कसा वाहत असतो. काही नाही, एक फिगर तुम्हाला करावी लागते, जे की तुम्ही एन्व्हायरमेंट ऑलरेडी केली आहे, की सोलार एनर्जी प्रश्न, वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात, त्यांच्यापासून आलेलं फूड आपण कन्झ्युम करतो. हे जो चॅनलाइज फ्लो आहे त्या फ्लोचा अभ्यास करायचा आहे. कदाचित सिलेबसला नवीन पॉइंट आहे हा,
याच्या आधी अॅग्रो इकॉलॉजी हा पॉईंट होता, पण 3-4 ओळींचा होता. अगदी क्वामा 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 करून ते पॉईंट्स एलॅबोरेट केले होते. आता तसं नाहीये. तुम्ही जुना सिलेबस एकदा पहा, किंवा ज्यांना मेन्सचा अनुभव आहे, जुना सिलेबस कसा होता हो, असं क्वामा क्वामा, मग थोडक्यात काय, चला हेही करा हेही करा हेही करा असं सांगायचा म्हणजे हेच होता. आज आयोगानं काय केलं, एकदम प्रॉपर रिप्रेझेंटेशन केलंय. 3.1 बघ, त्यातली कृषी परिसंस्थेची संकल्पना पाहायची आहे, रचना, कार्य, ऊर्जा प्रवाह, प्रकार. म्हणजे काय, आयोगानं सांगितलं की या टॉपिककडे लक्ष द्या, या टॉपिककडे लक्ष द्या, याच्याकडे द्या, त्याच्याकडे द्या. काय करावं लागणार आहे, आमचं काम थोडंसं आता वाढलेलं आहे. एखादा पॉईंट स्किप करून चालणार नाही, त्याच्या मुळाशी जावं लागणार आहे. आणि 100% सिलेबस ओरिएंटेड अभ्यास ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला कुठल्याच सिंगल गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही. तर ते याच्यामध्ये बघावं लागणार. ऊर्जा प्रवाह आहेत, परिसंस्थेचे प्रकार तुम्ही पाहिलेच नाहीत असं आहे का, पाहिलेत, पण अॅग्रो इकॉलॉजीच्या संदर्भानं त्याचा संदर्भ कसा येतोय, त्यातले डिटेल्स काय ते तुम्हाला याच्यामध्ये बघायचे. पण हे झालं परिसंस्थेच्या संदर्भानं. बायोडायव्हर्सिटी नावाचा टॉपिक तुम्ही पर्यावरणामध्ये अगदी घोकून पाठ करता, किती हॉटस्पॉट, काय भारताचा समावेश होतो नाही, हे सगळं झालं. जैवविविधता शेतीच्या संदर्भानं कशी आहे, म्हणजे तुम्ही रोज जेवण करता, कधी चपाती खाता, कधी बाजरीची भाकरी खाता, ज्वारीची खाता, कधी गवारीची भाजी खाता, हे म्हणजे पालेभाज्या खाता, फळभाज्या खाता, फळं खाता नुसती, बरोबर. हे काय आहे, क्रॉप्स मधली डायव्हर्सिटी. ही डायव्हर्सिटी उचलायची आणि पर्यावरणाला संबंध जोडायचा आहे. आणि शेतीमध्ये, शेतीच्या अख्ख्या परिसंस्थेमध्ये असणारी डायव्हर्सिटी, त्याचा उपयोग करायचा. म्हणजे अगदी युएसए मध्ये तिकडे प्रेरीज वगैरे तुम्ही बघायला गेलात, आणि इकडे भारतामध्ये हे मान्सून वगैरे जे एरियाज वगैरे आहेत तिथं घेतली जाणारी शेती, त्यांचं रिलेशन करून ती विविधता कशी आहे, तिचं कोलॅबोरेशन काय, तिचा संदर्भ काय, याच्यावरती डायरेक्ट प्रश्न आले तुम्हाला, बरोबर ना. तर ते आपल्याला बघायचंय. आणि पुढे बघा म्हटलंय शेवटचा याच्यामध्ये नवीन कम्प्लीट सिलेबसला न्यू पॉइंट आला, संवर्धित शेती, प्रोटेक्टेड ऍग्रिकल्चर. काय करायचंय, शेती अशीच करायची नाही. म्हणजे आमच्याकडची काय पद्धत, पाटाचं झुळझुळ पाणी, पाटाचं पाणी वाहतंय, निव्वळ इव्हॅपोरेशनने जातंय, अख्खं शेत उन्हामध्ये भिजत सुद्धा नाही, हे अशा जुन्या टेक्निक नाही. आता तसं नाही, आता गरजेपुरतं अचूक. तुम्ही काय करताय, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्वयंला ऍडमिशन घेतलात, काय म्हणून घेतला, इथं तुम्हाला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह मिळणार आहे. मेन्सला GS 1, 2, 3, 4, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह आणि जे काय असेल इंटरव्ह्यू गायडन्स, या संदर्भानं प्रत्येक पॉइंटला अनुसरून प्रत्येक मुद्द्याचं गायडन्स तुम्हाला मिळते. काय करताय तुम्ही, त्या मुद्द्यावरती काम करताय. शेती करताना पण असंच करावं लागणार आहे आजकाल, असं वेग काम करून चालणार नाही. संवर्धन, प्रत्येक रिसोर्सेसच्या संदर्भानं काम करावं लागणार आहे. तेच तुमच्या याच्यामध्ये पॉइंट आहे. मग ते नेमकी संवर्धित शेती काय वगैरे, मी आता माझ्या टेलिग्राम चॅनलला याच्या संदर्भानं GS 1 पासून अगदी त्यातल्या 3.1 पासून क्वेश्चन सिरीज सुरू केली आहे. गेले 15 दिवस झालं चालत. रोज एक प्रश्न सिलेबसच्या प्रत्येक पॉइंट वरती टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये संवर्धित शेतीचा प्रश्न होऊन गेला. तर नेमकं काय आहे, त्याचे कंपोनंट्स काय, त्याचा उपयोग काय होतो, आणि त्याचं ऍप्लिकेशन आमच्याकडे कसं घेतलं जातं, मग ते तुम्हाला जे सांगतो ना मी की 5W1H हे प्रश्न विचारायचेच विचारते. संवर्धित शेती दिसले की म्हणायचं काय असते, कुठे असते, कशी होते, का म्हणून करायची, तिचा फायदा काय, असे प्रश्न विचारले ना तुमचे पुढचे 5 वर्षांचे प्रश्न निघून जातात. ओके, म्हणजे तुम्हाला ती लेअर कन्सेप्ट माहिती आहे का. म्हणजे आयोग समजा एखादा नवीन टॉपिक आल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न विचारतो ना एखाद्या गोष्टींवरती, तो लेअर 1चा असतो. म्हणजे संवर्धित शेती म्हणजे काय, असा प्रश्न लेअर 1चा, तिचे टाईप, ओके, त्याच्यामध्ये काय येतं, तिच्या गोष्टी, तिचा पर्यावरणाला फायदा, हे तुम्ही लेअर 2, 3, 4, 5 कडे जाता. मेन्सचा अभ्यास करताना 5, 5, 6, 6, 7, 7 अगदी काही काही गोष्टी 10 लेअर पर्यंत कराव्या लागतात तुम्हाला. त्याच्यात जितक्या डीप जाता येईल तुम्हाला तितकं जा, पुढची चिंता राहत नाही. मग त्यावेळेला आपण म्हणतो विचारा काय प्रश्न विचार, नाहीतर आपलं काय असतं मग, नाही यार ते इतिहासाचे प्रश्न सिलेबसच्या बाहेरचे आले, इकडला प्रश्न कुठं आला कळलाच नाही, तसं नसतं अजिबात. आणि खास करून मेन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिलेबसच्या बाहेर आयोग केव्हाच जात नाही. ते सिलेबस ओरिएंटेशन असतं, फक्त तुम्ही त्याच्या मुळाशी गेलेलं नसतं, त्याला गोंजारलेलं नसतं, कुरवाळलेलं नसतं. सिलेबसला गोंजारायला शिका, कुरवाळायला शिका. तुम्ही ज्या वेळेला सिलेबसकडे अगदी प्रेमानं बघाल ना, त्यावेळेला सिलेबस तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देतो. गमतीचा भाग सोडा, पण हे असं करायला पाहिजे. ह्या ज्या वेळेला करचाल त्यावेळेला त्याचं गमक तुम्हाला कळेल. पुढे संवर्धित शेती बघितला, न्यूली ऍडेड टॉपिक. पुढे आहे नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करण्यासाठी माणसाची भूमिका काय. आधी हा टॉपिक होता माणसाची भूमिका पर्यावरणाच्या संवर्धनात. आता काय, ही शेती निसर्गात होते, निसर्गातल्या सोर्सेसचा वापर करून, निसर्गातल्या संसाधनांचा वापर करून तुम्ही शेती करता, तिचं संवर्धन कसं करायचं. म्हणजे माणूस आहे, पृथ्वीवरती जन्माला आला, पृथ्वीवरचे रिसोर्सेस वापरते, सगळं झालं. आपण बोलतो, भाषण देतो, निबंधात लिहितो, वसुंधरेचं संरक्षण करा, वसुंधरा दिन, पृथ्वी दिन सगळं साजरं करतो.
अप्लाय करतोय का? नाही. आयोग काय सांगतंय? उद्याचे भावी प्रशासकीय अधिकारी आहात, आजच्या भारताचे नागरिक आहात, चला या पॉइंटवरती अभ्यास करा. या पॉइंटवरती परीक्षेला पास पाण्यावरती अभ्यास करायचा आहे का? नाही. ते तिकडं पुन्हा उपयोग येणार आहे. म्हणून मी सांगतोय नेहमी की आयोगाचा सिलेबस आहे ना, त्याच्याकडे बारकाईनं बघा. तुम्हाला एक एक गोष्ट शिकवली आयोगानं, सांगतंय की यार याच्याकडे लक्ष द्या, याच्याकडे लक्ष द्या, याच्याकडे लक्ष द्या. हे त्याला म्हणून ते आपण म्हणतात ना, अधिकारी वगैरे बोलतात किंवा एक्सपिरियन्स माणसं बोलतात की एमपीसीचा अभ्यास केला तर पास नाही झालं तरी निदान एक आदर्श नागरिक होत आहे. तर ते आदर्श नागरिक घडवण्याचं सिलेबसचे पॉईंट्स येते. पण आपल्या सगळ्यांना पास व्हायचंच आहे, त्याच्याबद्दल तू मत नाही. तर हे निसर्गाच्या साधन संपत्तीचं संवर्धन करण्यासाठी माणसाची भूमिका, रोल ऑफ ह्युमन बीइंग काय, मग कशा पद्धतीनं संरक्षण करायचं, कुठल्या इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस तुम्ही करू शकताय आणि त्या माध्यमातून ह्या होणाऱ्या रिसोर्सेसचं, या शेतीचं कमीत कमी नुकसान होऊन भविष्यासाठी तिचा वापर करता येऊ शकतो, तिला टिकवता येऊ शकतं का, या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायच्यात. पुढे अजून काय तुम्हाला बघायचंय? पीक उत्पादनाच्या संदर्भातील पर्यावरणीय सामाजिक बाबी. म्हणजे माणूस हा समाजशील प्राणी असं म्हटलं जातं आणि माणसाच्या संदर्भाने सगळ्या गोष्टी या समाजशील असतात. त्या सगळ्या गोष्टी समाजशील असतील तर शेती त्यातनं काय जाणार आहे? म्हणजे पिकं घेता बघा तुम्ही, आता खरीपचा हंगाम सुरू होईल 1-2 महिन्यामध्ये, जूनला पाऊस पडले की पेरणी सुरू होईल. टीव्हीला जाहिराती सुरू झाल्या खतांच्या, बियाणांच्या. काय आहे ते? हा तुमच्या प्रत्येक आजूबाजूला असणाऱ्या गोष्टीचं इन्क्लुजन आहे आणि तोच तुमच्या सिलेबसचा पॉईंट आहे. काय? पर्यावरणीय बाबी किंवा क्लायमेटिक कंडिशन्स. काय? पाऊस पडतंय का, हवामान कसे, आता ते नवीन वादळ आलं काल परवापासून केरळ वगैरे यायला लागलं, त्याचा काय तोटा आहे का, त्यातनं माझ्या शेतीचं नुकसान होतंय का, ह्या पर्यावरणीय बाबी बघायच्या. सामाजिक बाबी काय? खतं बिंद आहेत का, अवेलेबल होत आहेत का, मार्केटमध्ये रेट कसा आहे, शेतकऱ्याची पिळवणूक होते का, शेतामध्ये गेलं तर त्याला असणारी मजूर वगैरे उपलब्ध होत आहेत का, कर्ज पुरवठ्याचं काय, ह्या एकूण एक सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजे हे आलं का. आणि तुम्हाला माहित नसतं का? हे सगळ्या गोष्टी माहित असतात. तुम्ही गावाकडे आहात आता सगळे, तुमचे वडील, तुमचे आजोबा, तुम्ही स्वतः शेतामध्ये काम करत असता, या सगळ्या एक एक गोष्टी तुम्हाला येत असतात. फक्त हे आमच्या सिलेबसमध्ये आणि सिलेबस मधली गोष्ट आम्हाला करायची, याचा संबंध आपल्याकडनं जोडला जात नाही. कधीही बघा, स्वतःच्या टोटल जे काही लाईफ स्ट्रक्चर आहे त्याच्याशी सिलेबस जोडा, सिलेबस अजून सोपा होतो. विदिन लेक्चर मी अजून तुम्हाला ज्यावेळेला आपले होतील त्यावेळेला नेमकं कुठं काय कसं येतं ते बोलतोच, पण या गोष्टी करायला शिका, सिलेबस अजून सोपा होतो. पुढे कार्बन क्रेडिट. तिकडं एन्व्हायरमेंट मध्ये वाचून वाचून थकलात तुम्ही, कार्बन क्रेडिट काय काय, इव्हन तुम्ही शाश्वत विकास देशपांडे सरांच्या बुक मधून ते पाठ करून झाले सगळं. तर ते कार्बन क्रेडिट इकडे काय येतं? कारण ही कृषी परिसंस्था टिकवायची असेल तर कार्बन क्रेडिट, कार्बन सिक्वेस्ट्रेशन, नवीन टॉपिक एकदम, कार्बन जप्ती घ्यायचाच प्रश्न येणार. लेअर 1चा प्रश्न कसं प्रिडिक्ट करताय तुम्ही? प्रश्न याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यावर काय. लेअर 1चे प्रश्न आयोग नेहमी त्याच्याकडे बघायची त्याला आवड असते. लेअर 1-2चे प्रश्न हे नवीन टॉपिकचे करूनच ठेवायचं. काय बघायचं? कार्बन जप्ती म्हणजे काय, कार्बन जप्तीमध्ये काय होतं, कार्बन जप्तीचे प्रकार काय आणि त्यातनं काय साध्य होणार, अशा गोष्टींचे पॉईंट बघा निघून जात आहे. चॅनलला तुम्ही जे एकदा सर्च मारा आज लेक्चर झाल्यावरती माझ्या टेलिग्राम चॅनलला, तुम्हाला एका एका टॉपिकवरती असे प्रश्न दिसतील की हा हे प्रेडिक्शन असू शकतं कदाचित भविष्यामध्ये. कारण कार्बन जप्तीवरती याच्या बाहेरचे प्रश्न जाणारच नाहीत. कार्बन जप्तीचा टॉपिक जिथं कुठं आहे, ज्या सिलेबस मध्ये आहे बरं घेतला, आमच्या ऍग्रिकल्चरच्या डिग्री कोर्समध्ये आम्हाला शिकवला जातो, तो उचलला फक्त आणि इकडे टाकला. बरं, याचा संबंध कुठे आहे? शाश्वत पर्यावरणाशी. ह्या सगळ्या गोष्टी फक्त बघायच्या. पुढे आहे मला आवडलेला नवीन सिलेबसच्या चेंज मधला सर्वात महत्वाचा टॉपिक. युपीएससी करत असताना इथिक्स आणि इंटिग्रेटेडचा सिलेबसला पार्ट सेपरेट पेपर. आतापर्यंत एमपीएससी मध्ये तसं काही नव्हतं. आता तुम्हाला एन्व्हायरमेंटल इथिक्स शिकायला लावलं आहे. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि तुमच्या घरामध्ये शॉवरनं आंघोळ करताना तुम्ही 150-200 लिटर पाणी वाया घालवता, हे सुद्धा तुमच्या अंगामध्ये नसलेलं पर्यावरणाचं नितीत्व नाही, इथिक्स नाहीत तुमच्याकडं. याचा अर्थ तुमच्या मराठवाडा विदर्भामधले ते काम करणारी स्त्री 2-2, 5-5 किलोमीटर जाऊन पाणी आणते आणि तुम्ही इकडे पाणी वाया घालवतात, ते इथिक्स नाही. काय करतं? इकडं शासन सांगतं 33 कोटी झाडं लावा, 50 कोटी झाडं लावा आणि तुम्ही तुमचं बिल्डिंग बांधायची, हे करायचं ते करायचं म्हणून झाडे तोडता. चुकीचं आहे. हे एथिक्स तुमच्याकडे आले पाहिजेत, असा आयोगाचा हेतू आहे. बरोबर ना? ते आरएचं मधलं प्रकरण गाजलं होतं, IAS ऑफिसरनी त्याच्यामध्ये काय भूमिका घेतली, काय नाही, शासनाचं हे सगळं होतं. हे तुमच्याकडे इथिक्स हवे आणि म्हणून सिलेबसमध्ये आला. का सिलेबसमध्ये पॉइंट आला याच्या पाठीमागं गेला की मग त्याचं गमक कळतंय. ते गमत एकदा कळलं तुम्हाला की तो विषय सोपा होतो. मग इथिक्स शिका. इथिक्स मध्ये काय? हवामान बदलाचा अभ्यास करा तुम्ही, जागतिक तापमान वाढीचा अभ्यास कराय, ऍसिड रेन बघताय तुम्ही, ओझोनचं डिप्लेशन बघताय, हे आण्विक अपघात वगैरे सगळं.
आणि एक चर्चेला गेलेला विषय की सर्वना होलोकॉस्ट. सगळे विचारतात सर ते होलोकॉस्ट मध्ये काय करायचं. होलोकॉस्ट जर तुम्ही गुगलला सर्च केलात, आज करा सर्च, होलोकॉस्ट असा शब्द सर्च केला की हिटलरचा फोटो येतो. मराठीमध्ये दिलंय बघा इथं, सर्वनाश दिले का, होलोकॉस्ट सर्वनाश. हे सर्वनाश म्हणजे काय नेमकं, थोडक्यात काय, राईट फ्रॉम आमच्याकडनं होणारी प्रत्येक कृती पर्यावरणाला घातक कशी आहे आणि त्यातनं पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतोय, ही जी संकल्पना आहे त्या सगळ्या संकल्पनाचा ब्रॉड व्ह्यू न अभ्यास करणं, तो सर्वनाशामध्ये घटक येतो तुमचा. आलं काय, म्हणजे होलोकॉस्ट असं ऍज अ सेपरेट तुम्हाला पाठ नाही करावं लागणार. तुम्ही सर्च करा, कुठे सिलेबसमध्ये सापडणार नाही होलोकॉस्ट. एका युनिव्हर्सिटीच्या एका नोट्समध्ये फक्त होलोकॉस्टचा टॉपिक आहे आणि 1-2 स्लाइड्स त्यातनं मी खूप सर्च केल्यावरती मला मिळाल्या. चिंता करायची गरज नाही. तुम्ही जे डे टू डे लाईफ मध्ये बघता, जे शिकता, त्याचा संबंध जोडा, होलोकॉस्टचा टॉपिक क्लिक कव्हर होऊन जातो. आणि या सगळ्याचा, या हवामान बदलाचा, जागतिक तापमानवाढीचा शेतीवरती, पशुसंवर्धनावरती, मत्स्य संवर्धनावरती परिणाम काय होतो आणि त्यातलं तुम्हाला पिकाचं नियोजन कसं करायचं हे आहे. आता वाटलं का जरा ओळखीचं, नाही यार एवढं करायचं बस, याच्यावरती प्रश्न येतात. नाहीतर उगाच काय आपण करतो, अॅग्रो इकोलॉजी काय करायचं, म्हणजे काही मार्केट्समध्ये बुक्स वगैरे अवेलेबल आहेत, म्हणजे मी काय कोणाला हे म्हणत नाही, पण काय होतं माहितीये का, आपण त्याच्या मुळाशी जात नाही. आता अॅग्रो इकॉलॉजीच जर बघायची आहे तर त्याच्यामध्ये टू द पॉइंट आपल्याला गेलं पाहिजे ना, टू द पॉइंट जाऊन गोष्टी बघितल्या पाहिजेत. मग उगीच असं हे वर करून आयोग नेमकं प्रश्नही विचारत नाही. आपली एनर्जी, आपले सोर्सेस आणि आपला कंटेंटही त्याच्यामध्ये वाया जातो. त्या केसमध्ये पॉइंट टू पॉइंट अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. हा पहिला पॉइंट झाला सिलेबसचा 3.1. पुढचा 3.2 एक सांगतो, आयोगानं सगळ्यात कन्सिस्टंटली प्रश्न विचारत या घटकावरती. दरवर्षी सरासरी 15 प्रश्न इथनच येतात, या सॉइल मधनं येतात. बरं, हे मी भीती घालत नाही तुम्हाला, पण एक जाणीव करून देतो की सॉइल हा घटक, जसा आम्हाला ऍग्रिकल्चरच्या डिग्रीला होता, यातले बरेचसे विद्यार्थी आता ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असतील, तुम्ही वाचा सिलेबसचे पॉईंट. हे तुम्हाला पहिल्या सेमिस्टरच्या कोर्सला, चौथ्या सेमिस्टरच्या, तिसऱ्या सेमिस्टरच्या, 5व्या सेमिस्टरच्या कोर्सचे पॉईंट उचलून टाकले तिथं. आलं का, ऍग्रिकल्चरच्या डिग्री मधले. मग पॅनिक व्हायचं का, अजिबात नाही. जसं आपण मगाशी स्वॉट अनालिसिस केला तसं इकडे पण करायचंय. अगदी मातीच्या छोट्या कणा, म्हणजे मोठा खडक आहे, त्या खडकाचं विघटन होऊन माती तयार होण्यापासून त्या मातीची जपणूक कशी करायची तिथपर्यंत सिलेबस आहे बघा. म्हणजे मृदाचा नैसर्गिक घटक म्हणून समावेश केलाय, तिच्या अध्यापनशास्त्रीय आणि भूशास्त्रीय संकल्पना, एडाफॉलॉजिकल अँड पेडॉलॉजिकल प्रॉपर्टीज किंवा जे काही कन्सेप्ट आहेत त्या. अगदी तुम्ही पेडॉलॉजी असा शब्द गुगलला सर्च करा, त्याची डेफिनेशन येते. बस तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी आहे. मातीचा नैसर्गिक घटक म्हणून विचार करताना पिकं कशी येतात एवढंच फक्त बघायचं, पॅनिक अजिबात व्हायचं नाही. काय होतं बऱ्याच, म्हणजे इन्क्लुडिंग पोस्ट होल्डर्स आणि मेन्स दिलेली इंटरव्ह्यू, तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल सॉइलच्या संदर्भानं. 15 प्रश्न आले तर त्यातले 4, 5, 6 प्रश्न तुम्हाला सुटतात, तुम्ही लॉजिक लावता, तुम्ही थोडंफार वाचलेलं असतं. वरचे 10 प्रश्न प्रचंड कन्सेप्च्युअल असतात. तो टॉपिक तुम्हाला वाचावाच लागतो, त्यातलं तुम्हाला यावंच लागतं. एक वेळ पिकांचे प्रॉडक्ट वगैरे सारखे टॉपिक तुम्हाला आजूबाजूला येतात, तिकडे तिकडे बघून तुम्ही सॉइल सारखा, वॉटर मधला काही कन्सेप्ट आहे तो तुम्हाला यावा लागेल ना, तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. रिमोट सेन्सिंग टॉपिक स्किप करायची आपल्याला सवय लागली होती याच्या आधी, आपण त्याच्याकडे बघत नव्हते. आयोगाने गंमत काय केली, सिलेबस मध्ये अख्खं एक पान दिलं रिमोट सेन्सिंग. आता धाडस करायचं आपण, कुणीतरी धाडस करावं, मेन्सचा अभ्यास करताना रिमोट सेन्सिंग स्किप करायचं नाही, करू शकत आपण त्याला. आपल्याला त्याच्या मुळापाशी जावं लागणार आहे. तसं शेती ऍग्रिकल्चरच्या पण मुळापाशी जायचंय आणि त्याचा अभ्यास करावा लागणार. म्हणजे मातीचा नैसर्गिक घटक म्हणून उपयोग काय वगैरे वगैरे सगळं पाहता येतं विदिन लेक्चर आपल्याला. पुढे आहे मातीची निर्मिती. कसं, तुम्ही जे जीसी लॉ मध्ये चॅप्टर नंबर 3 म्हणजे 2 आणि 3 मध्ये जे बघता, खडकांचे प्रकार, मिनरल्स वगैरे, तिथला टॉपिक घ्यायचा आहे आणि रिफ्लेक्टेड क्वेश्चन डायरेक्टली इग्नियस रॉक, मग तुमच्या मॅटेमॉरिक, सेडिमेंटरी जे काही असतील ना तुमचे, त्या सगळ्या रॉक्स वरती क्वेश्चन्स आहेत. ते फॉर्मेशन कसं होतं, सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेस कोणत्या, मिनरल कंटेंट वरती प्रश्न आहेत अक्षरशः. ते तुम्हाला बघायचं बारकाईनं, त्यातले खडक, त्यातले खनिज बघा सिलेबस मध्ये पॉईंट दिलाय. जा तिथं त्याच्या बारकाईनं जा, त्याला विचारा, कुरवाळा, गोंजारा, यार मृदेच्या निर्मितीमधले खडक कोणते, तर खडकांचे टाईप आम्हाला माहित आहेत, जावा त्याच्यामध्ये, इग्नियस मध्ये इंट्रोजिव्ह, एक्सक्लुझिव्ह सगळं पहा. सिलेबसचे प्रश्न तिथून आलेले दिसते. आणि प्रूव्ह करण्यासारखं आहे ते की आयोग सिलेबसच्या बाहेर जात नाही, तुमच्याकडे सोर्सेस असतात. आपण फक्त काय होतं, थोडस चिंता करून पॅनिक व्हायच्या ह्याच्यावरती असतो, ते फक्त आपल्याकडनं नाही झालं पाहिजे. पुढे माती तयार होण्याची प्रक्रिया, सॉइल फॉर्मिंग प्रोसेस काय नाही, सिंपल आहे बाबा. खडक असतो, खडकाचा रिगोलित होतो,
त्या रिगोलितची ट्रू सॉइल होते. आता हे रिगोलित म्हणजे काय, ट्रू सॉइल म्हणजे काय, खडक म्हणजे काय, हे कळणार तुम्हाला प्रॉपर त्याचा अभ्यास करत असताना. ही प्रोसेस तुम्हाला सांभाळून घ्यायची. एक प्रश्न कंपल्सरी आहे डायरेक्टली लेअर 1चा प्रश्न असतो की बाबा सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये कोणकोणते गोष्ट परिणाम करत असतात. येऊन गेलाय तुम्हाला प्रश्न, भौतिक घटक, जैविक घटक, रासायनिक घटक, तिन्हीवरती प्रश्न आला एन लिस्टला डायरेक्टली. हे प्रश्न येतात तुम्हाला. पुढे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म. आता आपण आहे वैयक्तिक, आपल्याला कुणीतरी अनालिसिस करत असेल, जज करत असेल, अरे माणूस कसा आहे, त्याच्यामध्ये काय चांगले गुण आहेत, काय वाईट, असं माती पण बघतोय आपण, त्या मातीकडे पण जा. मी तुम्हाला जे म्हणतोय मगापासून की सिलेबसच्या पॉईंटकडे बारकाईनं बघा, कुरवाळा त्या पॉईंटला, ते असं कुरवाळायचंय त्याला. पण माती बघितली, त्या मातीचे भौतिक गुणधर्म तुम्हाला पाहावे लागणार आहे. काय असतात त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज काय आहेत. डायरेक्ट म्हणजे मी म्हणतो सॉइल वरती जे काय प्रश्न आले, सगळ्यात जास्त प्रश्न हे न्यूट्रिएंट वरती आले. 2 नंबरचे प्रश्न प्रॉपर्टी ऑफ सॉइल वरती येऊन गेले. तर पार्टिकल डेन्सिटी, बर्ड डेन्सिटी, पोरॉसिटी, सरफेस एरिया, कलर, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. या एक गोष्टी आपल्याला बघितल्या की प्रश्न, आणि खूप सोपं आहे. म्हणजे मी ज्या वेळेला लेक्चर घेतो ना, सॉइल साठी 450-500 स्लाइड्स आहेत. आणि गेल्या वर्षीचा अनुभव सांगतो तुम्हाला, 14 प्रश्न आले सॉइल सायन्सला गेल्या वर्षी मेन्सला. लेक्चर्स मी कंडक्ट जिथे केले, 14 पैकी त्या पोरांना अनुभव विचारा, काही इन्क्लुडिंग पोस्ट होल्डर वगैरे, 12 प्रश्न स्लाइड्स वरचे रिप्रेझेंट झाले होते. म्हणजे मी माझं कौतुक करतोय, अतिशक्ती सांगतो असं नाही, पण मला एकच सांगायचंय, सिलेबसच्या बारकाईकडे तुम्ही बघत गेलात की तुम्हाला प्रश्न सापडतात. आता 14 पैकी 12 प्रश्न हे मेन्ससाठी खूप मोठं रेशो झालं, आणि त्यातले 2 होते ते इनडायरेक्टली विचारले गेलेले होते. म्हणजे मला सांगण्याचं आहे की त्या टॉपिककडे जा, तिथं बसा, त्याला विचारा, बारकाईने अभ्यास करा, कन्सेप्ट समजून घ्या, प्रश्न आपोआप सुटतो अगदी. मग ते तुम्हाला पाहावं लागतंय. पुढे नवीन टॉपिक आहे जमिनीचा उभा शेड, याच्यावरती प्रश्न येऊन गेला सॉइल प्रोफाईल वरती. आता सिलेबसमध्ये नवीन टॉपिक ऍड झाला हा. आता त्यातले प्रश्न हे बेसिक्स असणार आहेत. कुठले कुठले लेअर असतात सॉइल प्रोफाईल मध्ये, कुठल्या सॉइल मध्ये सॉइल प्रोफाईल चांगलं डेव्हलप असतं, आणि सांगा मग ओ लेअर म्हणजे काय, हॉरिझॉन त्याला आपण म्हणतो, ओ हॉरिझॉन, ए बी सी काय. डायरेक्टली प्रश्न येणार आहेत, जोड्या लावा, ओ मध्ये काय येतं, ए मध्ये काय येतं, बी मध्ये सी. हे प्रिडिक्शन आहे तुमचं, माझं प्रिडिक्शन आहे याचं की लेअर 1, 2, 3 चे प्रश्न येणार आहेत याच्यावरती. त्याच्या पद्धतीने तुम्ही तयार राहिलं पाहिजे ऍग्रिकल्चरला. म्हणजे अगदी तुम्ही एक 500 प्रश्नांची सिरीज जर केली आणि एकमेकांमध्ये ते हे करून टाकले, काय नाही, सिलेबसचा पॉईंट घ्यायचा आणि त्याचे स्वतःच्या मनाने प्रश्न काढायचा. म्हणजे मी ज्या वेळेला बॅचेस वगैरे कंडक्ट करतो, माझा एक रूल असतो तो की बॅच कंडक्ट करत असताना जेवढे काय बॅच मधले पोर आहेत, प्रत्येकाला रोजचं लेक्चर झाले की त्याच्यावरती 2 प्रश्न कंपल्सरी काढावे लागतात. ते 2 प्रश्न ग्रुपवरती टाकायचे. म्हणजे माझे 2 प्रश्न, सुदर्शन सरांचे 2 प्रश्न, रुपेश सरांचे 2 प्रश्न, असे करून बॅच मध्ये 50 पोर असतील तर रोजचे 100 प्रश्न. 30 दिवस बॅच चालते. 3000 प्रश्नांची क्वेश्चन बँक तुमच्याकडे तयार होते, वेगवेगळ्या अँगलनं काढली. याच्या बाहेर काय जाणार आहे सांगा ना, काय जाणार आहे. आपण फक्त एवढं काम करत नाही, स्वतः प्रश्न काढायला शिका. आयोगाचा ट्रेंड लक्षात घ्या. हे जी सवय आहेत ना, किंवा रुपेश सर, सुदर्शन सर, राहुल सर वगैरे प्रश्न काढतात चॅनलवरती, तुम्हाला सोडवा, त्या प्रश्नांकडे पाहत जा जरा. म्हणजे आयोगाचा व्ह्यू रिफ्लेक्ट होतो. मग हे कधी येतं, तुम्ही बारकाईनं त्याकडे बघत असता. ही सवय लावा. म्हणजे कुठलाही विषय, मी ऍग्रिकल्चर किंवा सॉइलच्या संदर्भानच बोलत नाही, कुठलाही विषय करत असताना याच्याकडे थोडंसं बघायला गेलात तुम्ही, स्वतः त्याच्यावरती थोडंसं काम केलं तर विषय अजून सोपा होतो. आणि मग त्या दृष्टीनं करायचा. आपण प्रयोग करून बघू या वीक मध्ये कसा होतोय सक्सेसफुल. भारी असतं ते. तुम्हाला कदाचित त्यातले काही प्रश्न डायरेक्ट पेपरमध्ये रिफ्लेक्ट होतील मेन्सला, इथपर्यंतची परिस्थिती आहे. पुढे हे सॉइल प्रोफाईल झालं. पुढे आहे जमीन किंवा मृदाच्या वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचे स्त्रोत, आवश्यक आणि लाभदायक वनस्पती, पोषण अन्नद्रव्य आणि त्यांची कार्य, जमिनीतील पोषक वनस्पती, अन्नद्रव्यांचे स्वरूप वगैरे 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 तुम्हाला पाहायचं आहे. हा सॉइल मध्ये आयोगानं विचारला गेला सर्वात कोर टॉपिक आहे. तुम्ही वाचत असता फुलकोबीचे खोडपोकळ का होते, बोरांची लक्षणं फुलांच्या कळ्यावरती का दिसतात, असे प्रश्न असतात ना. या मातीमध्ये काय कमी असतं, तो रोग कशामुळे पडतो, हे प्रश्न सगळे न्यूट्रिएंट वरती आहेत. काही नाही, एक 20 ते 25 स्लाइड्स आहेत. त्या स्लाइड्स मध्ये रोल त्या न्यूट्रिएंटचं आणि त्याची डिफिशियन्सीचं मेजर ओके, ते न्यूट्रिएंट बघायचे. अगदी तुम्ही सॉइलचे प्रश्न बघा. आर्नॉन आणि स्टाउट यांनी मातीमध्ये असलेली किती महत्वाची मूलद्रव्य सांगितले. हा प्रश्न 5 वेळा रिपीट झाला मेन्सला सॉइलला. आणि मी प्रूव्ह करतो, सॉइलचे गेल्या 7 वर्षातले जवळजवळ 21 प्रश्न रिपीट झालेत. मिनिमम 1 टाइम, मॅक्सिमम 5 टाइम्स, 6 टाइम्स. काय काम आहे तुम्हाला, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करायचं आहे. येतंय का ना, तर ते अनालिसिस तुम्हाला करायला जमलं पाहिजे. ओके, पुढे
जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, स्त्रोत, स्वरूप, त्याचं गुणधर्म. काय बघायचंय? माती अशीच तयार होते का? नुसत्या खडकात पीक घेता येते का तुम्हाला? नाही. त्यात काय असतंय? ऑर्गॅनिक कंटेंट असतोय, सेंद्रिय पदार्थ. मग ते मातीमधले सेंद्रिय पदार्थ कोणते, त्याचा मातीमधला रोल काय, त्या सेंद्रिय पदार्थावरती परिणाम करणारे घटक, त्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन कोण करतं आणि त्याचं महत्व दिलंय का सिलेबसमध्ये बघा. स्त्रोत, स्वरूप, गुणधर्म, घटक. आणि मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं आयोगानं सिलेबस एकदम कन्स्ट्रक्टिव्ह केला. हे कन्स्ट्रक्टिव्ह बघा. बेस, सिलेबसचा टायटल, त्यातलं इलॅबोरेशन, टायटल, इलॅबोरेशन बघा सगळं दिलंय. लेअर 1चा प्रश्न इथनं येणार, 2, 3, 4 हे भविष्याची तयारी तरतूद आहे ही. हा सिलेबस इतका खोल आहे ना, आयोग आता पुढचे 5-6 वर्ष सिलेबस चेंज करत नाही, जास्तच चालेल कदाचित, इतका कन्स्ट्रक्टिव्ह सिलेबस केलेला आहे. तर हे तुम्हाला पाहायला मिळते. पुढं माती सजीव घटक म्हणून कन्सिडर करा, तिथली सजीव सृष्टी तुम्हाला बघायची. एक प्रश्न आलता, मातीमध्ये असणारे मायक्रोफ्लोरा किंवा फाउना म्हणजे काय असतात, नेमॅटोड्स वगैरे, त्याचं आन्सर होतं. मग ते मातीमध्ये असणारे वनस्पती, मातीमध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स, कीटक, प्राणी जे काय असतील ते, त्यांचा अभ्यास करा, त्यांचा फायदा कसा होतोय. अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला येऊन गेलेत ऑलरेडी, तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. त्यांचा जमीन आणि वनस्पतीवरती लाभदायक आणि हानिकारक परिणाम कोणता, हे तुम्हाला त्याच्यामधनं कळणार आहे. पुढे जमिनीचं प्रदूषण, त्याचे स्त्रोत, कीटकनाशक, बुरशीनाशक, नवीन टॉपिक आहे एकदम. जसं तुम्ही आधी पाहत होता एन्व्हायरमेंट मध्ये, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, साऊंड, सगळं मातीचा हळूच एक छोटासा पार्ट बघायचा, तो सॉइल पोल्युशन इकडे नव्याने ऍड झाला. याच्यावरती कंपल्सरी एक प्रश्न तुम्हाला विचारलाच जाणार. नवीन टॉपिक विचार. आणि किती बघायचंय, हे प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे स्त्रोत काय, कशामुळे होतं, मग ते कीटकनाशक, बुरशीनाशकांचे दूषित परिणाम झाला, आणि ते चांगलं म्हणजे रिक्लेमेशन करण्यासाठी काय करताय, झाला ना. प्रत्येक घटकावरती एक एक प्रश्न डिझाईन करा, अख्खा तुमचा टॉपिक कव्हर होतोय. इतकं सिंपल आहे. बघतो का आपण कधी असं, म्हणजे तुम्ही याच्या आधी पाहिला असेल, सिलेबस बघितला असेल, इतक्या बारकाईने कधी योग आला का? नाही यार, असं होऊ शकतं कदाचित. तर हे इतकं सोपं आहे. पुढे खराब जमिनी, म्हणजे हे सगळं बघतो, जमिनीची सुपीकता असते, हे झालं ते झालं, सगळ्या गोष्टी आहेत. पण समजा तुम्ही क्षारपट जमीन ऐकता, ऍसिडिक सॉइल ऐकता, अल्कलाईन सॉइल ऐकता, सगळं ऐकता. ही खराब झालेली जमीन चांगली कशी करायची? आता समजा मी हेल्दी पर्सन आहे, माझ्यामध्ये काय झालं, सर्दी, खोकला, ताप, जे काय झालं, मी डॉक्टरकडे जातो, डॉक्टर मला तपासतात, डॉक्टर मला गोळ्या औषधं देतात. काय करतात की माझं जे खराब झालेलं शरीर आहे त्याला निरोगी करण्यासाठी डॉक्टरचे प्रयत्न असतात. मातीचंही तसंच आहे. चांगली माती आहे, आपल्याच काहीतरी गोष्टीमुळे खराब झाली, ती चांगली करण्यासाठी काय, 3 रिॲक्शन, ऍसिडिक सॉइल, अल्कलाईन सॉइल, सलाईन सॉइल्स, कॅल्केरियस सॉइल्स वगैरे, आणि त्याचं रिक्लेमेशन मेथड. डायरेक्ट प्रश्न रिफ्लेक्ट झालाय. ऊसाची मळी कशात टाकतात, जिप्सम कशात टाकतात, लाईम मटेरियल कशात टाकतात, आलेत का असे प्रश्न? हे या घटकाचे प्रश्न आहेत. मग काय, फक्त बारकाईने बघायची गरज होती की नक्की काय असतं याच्यामध्ये, प्रश्न सुटतात डायरेक्टली. हा एक नवीन टॉपिक ऍड झालाय खालचा, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस. मग आयोगाने गंमत काय केली माहितीये का, तिकडं जिओग्राफीमध्ये पण खाली ते 2.8चा पॉईंट आहे तुमचा, उपग्रह प्रणाली, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, तिथं टाकला. पुन्हा इकडे 2.89 मध्ये रिमोट सेन्सिंग भलं मोठं टाकलंय तुमचं, आणि परत इकडं सॉइल मध्ये पण रिमोट सेन्सिंग टाकलं. आयोग ऍडव्हान्स झाला, आता 5G कडे गेला आयोग, जुने प्रणाली सोडून दिल्या. आधीचा सिलेबस तुमचा नोकिया 1100, फार फार तर ते छोटे छोटे फोन असायचे मल्टीमीडिया, तसे होते. आताचा सिलेबस कम्प्लीट अँड्रॉइड झालाय, ऍडव्हान्स, सगळं बघावं लागणार आहे, फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स. आलं का रिमोट सेन्सिंग? आता काय हे रिमोट सेन्सिंग, उपग्रह सोडतात, त्या उपग्रहांचा उपयोग करून जमिनी शोधायच्या, चांगल्या शोधायच्या, वाईट शोधायच्या, खराब शोधायचा, आणि त्याच्यावरती उपाय म्हणून आम्हाला रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसच्या माध्यमातून काय करता येईल, इतकं सोपं आहे. काय नाही, 4-5 पॉईंट्स आहेत, त्याच्या संदर्भाने काम करा. तुम्हाला प्रश्न काय येणार, ऍप्लिकेशन्स ऑफ रिमोट सेन्सिंग इन रिक्लेमेशन ऑफ सॉइल, एकाच घटकावरती प्रश्न रिफ्लेक्ट होणार आहे. बघा तुम्ही, हे प्रेडिक्शन आहे माझं, तर इतकं सोपं आहे ते. आणि अजून एक बघा खालचा पॉईंट, जमिनीची धूप, धुपीचे प्रकार, धुपीचे प्रतिबंधक उपाय, हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधनं काय कळतंय तुम्हाला, एक प्रश्न कंपल्सरी आलाय, शिंतोडी धूप, ओगळवाडी धूप, सालकाडी धूप, वेगवान धूप, आले का प्रश्न? प्रत्येक वर्षी एक प्रश्न आहे, एवढंच बघायचंय. धूप म्हणजे काय, धुपीचे प्रकार आणि धूप म्हणजे तुम्ही डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटला गेला, डायरेक्टली सॉइल ओरिजिन मध्ये पहिल्या स्लाइडवरचे अख्खे प्रश्न आलेत आजपर्यंत आयोगाचे. हे असतो ऑथेंटिक डाटा, कळलं? त्या एकाच पानावरती 5 प्रश्न आजपर्यंत आले, गेलंच नाही त्याच्या बाहेर. इतकं मायन्यूट लेवलला जाऊन तिथं बघायला लागते आपल्याला, म्हणजे आपल्याकडे आहे, आम्ही जात नाही त्याच्याकडे, तर ते बघणं गरजेचं आहे. आला का परत सेंद्रिय शेती, डबल रिपीट झाला, तिकडे पण होता, इकडे. हे सेंद्रिय शेती आजकाल लई चलती होती, याची सेंद्रिय खूप चालणार आहे. ते सेंद्रिय शेती मी एका स्लाइड वरती अर्धा तास फक्त बोलतो, म्हणजे बोलणार आहे.
आणि ते एकदा कळलं की तुम्हाला सेंद्रिय शेतीवरती कसले प्रश्न विचारू द्या ते प्रश्न कव्हरच होणार आहे. कंपोनंट्स टाईप येतंय काय नक्की, म्हणजे माझा भर हा नेहमी असा असतो की सिलेबस बघा, कन्सेप्ट बघा, त्या समजून घ्या. म्हणजे मला सांगा, मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगेल की माझ्या नोट्स करा, माझे लेक्चर्स करा, असं होईल का की माझ्या नोट्सल्या स्लाइडचे पॉईंट टू पॉईंट प्रश्न आले येतील कदाचित, म्हणजे वेळ आपलं नशीब चांगलं नाही आले तर तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ना सेंद्रिय शेतीची. काही प्रश्न विचारू द्या तुम्ही त्याच्या आजूबाजूनं पेरिफेरीनं गोल गोल रिव्हॉल्व ऍटलिस्ट करत असता, तुम्हाला त्याचा गाभा त्याचा परीघ माहित असतो आणि ओळखीच्या रस्त्यावरून तुम्ही चालत असता, ओळखीच्या रस्त्यावरून जाताना त्रास कमी होतो. तसं ते आहे की हे बघत असताना तुम्हाला गोष्टी सोप्या होतात. अजून बघा आधुनिक टेक्नॉलॉजी आली, नॅनो टेक्नॉलॉजी आली ऍग्रिकल्चर मध्ये, अचूक शेती, काटेकोर शेती, प्रिसाईज ऍग्रिकल्चर, अचूक शेती आली. ही अचूक शेती बघायची, गरजेचं तेवढं हे ना बघतो आपण सिलेबसला नाही का. बरीचशी पुस्तकं असतात आपण ती वापरत का नाही यार, हे फारच वेगवेगळं काहीतरी दिले असं आपण म्हणतो, एकदम सिलेबस ओरिएंटेड पॉईंट टू पॉईंट नाही असं आपण म्हणतो. हे पॉईंट टू पॉईंट सिलेबस करताना त्याचं पॉईंट टू पॉईंट शेती करायची, गरजेचं तेवढं, किती पाणी लागतंय तेवढं द्या, किती टेम्परेचर लागते तेवढं द्या, किती मॉइश्चर लागते द्या तेवढं. हे अशा गोष्टी तुम्हाला अचूक शेतीमध्ये पाहायच्या आहेत. कळाला? कदाचित एक्सप्लेनेशनच्या आधी सॉइल थोडासा अनोळखी वाटत असेल, आता तुम्ही त्याच्यामध्ये गेलाय, त्याच्यामध्ये बघितलंय, अजून लेक्चर्स मध्ये हा घटक अजून सोपं होणार आहे अजून. तर हे सगळ्या गोष्टी आहेत सॉइल ऍज अ बॉडी, तुम्ही ते पाहू शकता. नेक्स्ट आहे जल व्यवस्थापन, GS1 मधलाच टॉपिक आहे वॉटर सायकल. आणि मी तर म्हणतो गेल्या वर्षी जुन्या सिलेबस मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग मी पहिली मेन ज्या वेळेला दिली त्यावेळेला हे वॉटर मॅनेजमेंटचं, मी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असून आम्हाला ऍग्रिकल्चरला कोर्सेस असून काय वाचावं कळत नव्हतं. मी खूप ऑनेस्टली ऍक्सेप्ट करतोय, कारण त्याचा सिलेबस इतका वेग होता, प्रचंड वेग सिलेबस. पहिलाच टॉपिक दिलता करंट सिनारिओ, करंट सिनारिओ द्यायचे आणि 1960, 70, 35, 40 चे प्रश्न विचारायचे. आता कसं करायचा अभ्यास त्याचा, एकच प्रश्न कॉमन असायचा ठिबक तुषार. आता तसं नाही, आता सिलेबसला नीटनेस आलाय, कन्स्ट्रक्टिव्ह सिलेबस झालेला आहे. एक एक पॉईंट करा, प्रत्येक पॉईंट वरती प्रेडिक्टेड क्वेश्चन आहे. मी सांगतो तुम्हाला मिनिमम 5 क्वेश्चन्स यावरती येणार विथ पॉइंट्स, पॉईंट टू पॉईंट. बघा जलचक्र 4वी, 5वी, 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये पहिला दुसरा धडा असायचा आपल्याला की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वरती जाते आणि पाऊस पडतो, तिला थंडावा लागला की. हे फक्त हायड्रोलॉजिकल सायकल तुमच्या सिलेबसमध्ये टाका, त्याला बसवा आणि त्याचे घटक पाठ करा. एक प्रश्न मिनिमम यावर्षी येणार आहे. आयदर कन्सेप्च्युअल येईल, म्हणजे कंडेन्सेशन, डिस्टिलेशन वगैरे जे काय तुम्ही बघत असता हे सगळं त्याच्यामध्ये येतं जलविज्ञानामध्ये, तर ते बघावं लागणार तुम्हाला. इव्हॅपोरेशन, इव्हॅपोट्रान्सपिरेशन, कन्सेप्च्युअल किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, एक प्रश्न त्याच्यावरनं एक प्रेडिक्ट करणार आहे. पुढे रेनफेड आणि ड्रायलँड ऍग्रिकल्चर, पावसालंबी आणि कोरडवाहू. आता तुम्ही बघताय लेक्चर 250-300 पोरं, तुम्हाला विचारलं आज या घडीला की बाबा रे रेनफेड आणि ड्रायलँड मधला फरक काय, निम्मी पोरं म्हणणार काय नसते, सगळी पावसावर आधारित असते. नव्हे, आता आयोग त्याच्या डीप मध्ये गेला. आधी सिलेबस मध्ये प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ऍग्रिकल्चर एवढाच पॉइंट होता, आता आयोग त्याच्या बारकाईत गेला. आता आयोगानं रेनफेड पण शब्द दिला, ड्रायलँड पण शब्द दिला. काय नाही, कंपॅरिझनचा एक चार्ट आहे, ड्राय फार्मिंग म्हणजे काय, ड्रायलँड म्हणजे काय, रेनफेड म्हणजे काय, एवढं कन्स्ट्रक्टिव्ह करा, संपला विषय. एक प्रश्न फिक्स. आणि तुमचा दुसरा तर असतोच आहे, कोरडवाहू शेतीचे प्रश्न काय, मान्सून उशीर येतो, लवकर जातो वगैरे, 4-5 पॉईंट एनलिस्ट करा, येत आहेत प्रश्न. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही विचारा तुमच्या जवळचे मित्र असतील, पोस्ट होल्डर असतील, किंवा बऱ्याच जणांनी म्हणजे एक वेळेस सॉइल करतात थोडाफार, पण वॉटर मॅनेजमेंट तर स्किपच करतात. कसले प्रश्न येतात कळतच नाही. म्हणजे असं बऱ्याच जणांची गोष्ट असते. कदाचित तुमच्यापैकी काही जणांचा अनुभव ही तो असू शकतो, माझाही अनुभव तोच होता मेन्सच्या काळामध्ये. तर ते अशा गोष्टी होतात, मग त्याच्या बारकाईत आपल्याला जायचं. जलसंधारणाच्या पद्धती कुठल्या, जुन्या पुराण्या काळातल्या, म्हणजे आदिलशहा, मुघल सल्तनत तिकडल्या पासून ते आजपर्यंतच्या जलसंधारणाच्या टेक्निक काय आणि जल आणि मृदा संधारण कसं करता येते. डायरेक्ट प्रश्न आहेत तुम्हाला, आहेत, रिफ्लेक्ट होत आहेत. पाण्याचा ताण, दुष्काळ आणि पीक निवारण. इथं दुष्काळ पडला तर पिकाचं निवारण कसं करतो. आता खरीप चालू झाला, खरीप मध्ये पाऊस पडतो, पाऊस पडले की आपण बी बियाणांची लागवड करतो आणि 1-2 महिना मान्सूनचा ब्रेक होतो, पाऊसच पडत नाही, अख्खच्या अख्खं बी जळून जातं. त्या केसमध्ये दुष्काळाच्या काळामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं पिकं तग धरतात, सिंपल गोष्टीमध्ये बघायचं. पुढे पावसाचं पाणी अडवा, साठवा, पुढे जा करा. हे आजचं नाही, 12व्या शतकात ज्ञानेश्वर म्हटले होते, ज्ञानेश्वरीमध्ये नगरेची रचावी, जलाशय निर्वावी, महावने लावावी ना, असं बरंच सांगितलं होतं त्यांनी. ते पाणी अडवा, पाणी जिरवा पासून आजपर्यंत तुम्हाला या गोष्टी बघायच्या सगळ्या. ओके, हे पाणी अडवा, जिरवा, साठवाची टेक्निक काय,
ओके, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, डायरेक्टली प्रश्न आला तुम्हाला, डेफिनेशन विचारली होती की पावसाचं पडणारं पाणी साठवणं आणि साठवलेलं पाणी पिकांच्या ताण पडलेल्या काळामध्ये पिकांना देणं, याला काय म्हणतात. सिंपल होतं. ओके, खालचं बघा, पाणलोट क्षेत्र, वॉटरशेड म्हणतात याला, पाणलोट क्षेत्र. आधी फक्त वॉटरशेड एवढा शब्द होता, आता किती केलं बघा इलेब्रोट त्याला. वॉटरशेड, कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल, कंपोनंट आणि मॅनेजमेंट, एवढं सगळे लेअर 1 2 3 4 5 6 एवढं करा, एक प्रश्न फिक्स डन मध्ये येणार त्याच्यावर. पुढे वॉटर क्वालिटी, इरिगेशन वॉटर क्वालिटी तुम्हाला विचारली जाणार आहे. ओव्हरलॅपिंग पोर्शन आहे, सॉइल मध्ये पण विचारलं जातंय, इकडे पण विचारलं जातं. 4च पॅरामीटर. आठवत असेल एखादा प्रश्न तुम्हाला, सोडियमचं प्रमाण चांगल्या पाण्यामध्ये किती असतं, 10 पेक्षा कमी वगैरे असं त्याचं उत्तर होतं. ज्यांनी मेन्स वगैरे दिली त्यांना आठवत असेल. तर तो जो प्रश्न इथनं आलता, सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, 4च घटक बघायचे, सोल्युबल सॉल्ट्स, सोडियम, त्याच्यानंतर बायकार्बोनेट्स आणि बोरॉन, हे 4 घटकन त्याचे लिमिट्स पाठ केले की तुम्हाला एक प्रश्न येऊन जातो. इतकं सोपं आहे ते, फक्त आपल्याला माहित नसतं, आपण तिथपर्यंत जात नाही. ड्रेनेज बघायचा आहे सॉइल मधला, पाणथळ जमिनीचं निस्सारण बघायचं आहे. सिंचनाचं वेळापत्रक, ओके, पाणी वापराची आणि सिंचनाची कार्यक्षमता. कसं, तुम्ही काय करता, जेवता कधी, सकाळी नाश्ता लागतो, दुपारी जेवण लागतं, संध्याकाळी पुन्हा 4 वाजता चहा लागतो, हे काय, हे तुमचं टाइम टेबल ठरलंय ना खाण्याचं. तुमच्या बॉडीला लागतंय तितकं तुम्ही खात असता, तितकी एनर्जी तुम्हाला मिळते. पिकांचं पण तसं, सजीव आहेत ना ते, पिकांना लागणाऱ्या पाण्याचं वेळापत्रक ठरवायचं असतं. शेड्युलिंग ऑफ इरिगेशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचे निकष कोणते, कोणत्या बेसिसला ठरवता तुम्ही. भूक लागली, हे कसं ठरतं, तुम्हाला इंडिकेशन्स येतात ना बॉडीमधनं, यार नाही आता मला एनर्जीची गरज आहे, आता अन्नाची गरज आहे. तर ते तसं पिकांच्या बाबतीत होत असतं. ते कशावरनं ओळखायचं, असा तो सिलेबसचा पॉइंट आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट इज युअर नद्यांच्या, म्हणजे तुमचा तो काय म्हणतात इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स वगैरे. आता हा सर्वात जास्त चर्चेत गेलेला विषय 2000 सालापासून भारतात बघितला गेला तर. अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून आजपर्यंत पण तेच चाललंय. किती सक्सेस झालं, किती प्रकल्प पूर्ण झाले, हे 2 गोष्टी जाऊ द्या, पण सिलेबसचा पॉइंट आपल्याला बघायचंय. प्रश्न पण याच्यावरती आलता. सिंचन, इरिगेशन आला सिलेबस मध्ये. इरिगेशनच्या मेथड्स, आधी काय होतं माहितीये का, आधी फक्त ठिबक आणि तुषार सिंचनावरती सिलेबसला तेवढंच होतं. आता नाही, सिंचनाच्या पद्धती सगळ्या, पाटानं पाणी देण्यापासून कम्प्युटरच्या बटनावरती आतमध्ये प्रिसाइज इरिगेशन करणं इथपर्यंतच्या सगळ्या, ते तुमचं मायक्रोजेट असते, रेनगन असते, सगळ्या प्रकारच्या पाण्याच्या पद्धती बघायच्यात. बबलर आहे, स्प्रिंकलर आहे, ड्रिप आहे, हे सगळं बघून एक प्रश्न एक्सपेक्ट, एक नाही 2 त्याच्यापेक्षा जास्त कदाचित येऊ शकतात. तर याच्यावरती हे बघावं लागणार आहे. आणि एक शेवटची कन्सेप्ट नवीन आहे, फर्टिगेशन नावाची. पिण्याच्या सिंचनाच्या पाण्याबरोबर तुम्हाला खतं द्यायची, तर त्या गोष्टी तुम्हाला कळाव्या लागणार आहेत. तशा पद्धतीनं तुम्हाला ते बघावं लागणार आहे. क्लिअर, डन. तर हे अशा पद्धतीनं थोडस आपल्याला बघूया. क्लिअर, कळाला. GS1 मध्ये नेमकं ऍग्रिकल्चर मध्ये काय आहे, काय सिलेबसचे पॉइंट्स आहेत आणि काय केलं पाहिजे, हे फक्त तुम्हाला त्याचं सूत्र समजलं पाहिजे. आपण म्हणतो ना, नाडी पकडता आली पाहिजे एखाद्या विषयाची, ती तुम्हाला ती पकडता आली ना की विषय संपला. तुम्ही त्यात मार्क्सच घेणार, 100% मार्क्स घेणार. त्याचा प्रयत्न माझा प्रामाणिक हाच आहे याच्या लेक्चरचा, की तुम्हाला त्या ऍग्रिकल्चरची तोंड ओळख करून द्यायची. बऱ्याच जणांना कम्प्लीट नवीन आहे, नॉन इग्रे बॅकग्राऊंड नंतर हे सगळे शब्द नवीन असतील कदाचित, ज्यांना शेतात काम केलं नाही अशा सगळ्यांना मला त्यांना एकच सांगणे, अजिबात घाबरायचं नाही, एकदम सोपं आहे. अहो आपण मातीतली माणसं आहे, रानावनात राहणारी माणसं. आपल्याला काय आता हे माहित नसतं का तुम्हाला, हायड्रोलॉजिकल सायकल माहित नाही का, गोकुळ गुण पाठ केलं की तुम्ही 5वी 6वी 7वीला, तेच इथं टाकायचंय फक्त. ओके, तुम्हाला हे शब्द माहिती आहेत, रेनफेड ऍग्रिकल्चर, भारतातलं शेती पावसावर आधारित, हे सगळं तुम्ही पाठ करता. फक्त सिलेबसच्या पॉइंट्स मध्ये बसवा, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ठेवा, ऑथेंटिक डाटा गोळा करा, विषय मिटला, प्रश्न सुटणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्यांवरती काम करायचं आहे. ओके, हा जुन्या सिलेबस बघा, ॲग्रोइकॉलॉजी एकदम वेग वरवरती होता, हा पुन्हा वरवरती सिलेबस दिला. ओके, तुमचा ॲग्रो क्लायमॅटिक झोन वगैरे तिकडे टाकला. बदल बघा, मी एक जस्ट तुम्हाला कल्पना देतो की ऍग्रिकल्चरच्या सिलेबस मध्ये मी तुम्हाला जे मागापासून म्हणतोय, एक कन्स्ट्रक्टिव्ह पणा आलेला आहे, किंवा एकदम स्पेसिफिक सिलेबस देऊन काही डीप लेवलचे मायनर चेंजेस केलेले आहेत. ते थोडंसं बघूयात आपण. 3.1 कृषी परिसंस्था नावाचा घटक होता, हा जुन्या सिलेबस मध्ये पण होता, पण त्याची व्याप्ती वाढली. युपीएससी टच, युपीएससीचे विचारले जाणारे प्रश्नांचे टॉपिक्स डायरेक्टली ऍडेड टू द सिलेबस, म्हणून युपीएससी टच देण्याचा प्रयत्न आहे. ओके, हे माझ्या चॅनलला तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला हे सगळं अनालिसिस पाहायला मिळेल याचं, की
मेन्स जॉग्राफी आणि ऍग्रिकल्चरच्या संदर्भाने मी काम केलंय. जॉग्राफीचं पण अनालिसिस केलंय. म्हणजे तुम्ही पाहाल, म्हणजे जुलै 20ला ज्या वेळेला सिलेबस चेंज झाला, काही लोकांनी म्हणजे मी कुणावरती टीका करत नाही, काही नाही, पण एक एमपीएससीचा स्टुडंट म्हणून मला असं वाटतं की त्याच दिवशी बऱ्याच जणांनी टाकले की काही नाही, 5-6 ओळींना अंडरलाईन केलं आणि म्हटले सिलेबसमध्ये काही चेंजेस नाहीत, संपला विषय. असं आहे का? जो खरंच याच्याकडे बारकाईनं बघतो त्याला कळेल इतके सारे चेंजेस याच्यामध्ये होतात. कृषी परिसंस्था हा शब्द आधी डायरेक्टली मेन्शन ऍज पर सिलेबस मध्ये टायटल शिवाय कुठं नव्हता. आता तो 2-3 ठिकाणी मेन्शन झालाय. खूप डेप्थ आली त्याला, ते डेप्थ तुम्हाला बघायचे. नैसर्गिक संवर्धनामध्ये माणसाची भूमिका मेन्शन केलं, आधी वरवर होतं सगळं, हिडन टॉपिक होता. ओके, एन्व्हायरमेंटल इथिक्स आणि होलोकॉस्ट आधीच टॉपिकच नव्हता, आता आला. तुम्हाला त्यात हवामान बदल, ओझोनचं डिप्लिशन आणि न्यूक्लिअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. आता नवीन टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल इथिक्सचा. इतके डीप मुद्दे झालेत, नवीन मुद्दे आला ध्यानात, तर ते आपल्याला बघावं लागणार आहे. हे फक्त झालं ऍग्रोइकॉलॉजी. सॉइल मध्ये, त्या सॉइल मध्ये तर नवीन भन्नाट टॉपिक ऍड झाले. याच्यावरती एक्सपेक्टच करा प्रश्न. 1-1-1-1 लेअर 1चा प्रश्न तुम्हाला याच्यावरती येणार. बघा, डेप्थ वाढली, मृदा गट. मी तुम्हाला शब्दांचे फरक सुद्धा सांगतो थांबा. आधी ना मृदा तयार करणारे घटक असा शब्द होता सिलेबसला, आता त्याच्याऐवजी कारके असा शब्द वापरला. ज्या क्षणी आयोगानं कारके असा शब्द वापरला, त्या क्षणी आयोग सायंटिफिक अप्रोचला गेलं सॉइलच्या. बरोबर ना? म्हणजे हे कुठनं उचललं? डायरेक्टली जे ऍग्रिकल्चर डिग्रीचे कोर्सेस आहेत त्यांचा कन्सेप्च्युअल डाटा उचलला, कारके असा शब्द घेतला त्यावेळेला. पुन्हा त्याच्यामध्ये सॉइल प्रोफाईल आहे, बायोलॉजी आहे, पोल्युशन आहे, नव्यानं ऍड झाला, त्यात डेप्थ वाढली, रिमोट सेन्सिंग आहे, जीआयएस आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा सॉइल ऍप्लिकेशन मध्ये उपयोग काय होतो, त्याची कन्सेप्ट खूप महत्वाची, त्याचे ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचे. ओके, सेंद्रिय शेती आधी इथं नव्हता, तिकडेच होता, फक्त ऍड झाला. बघा, अख्ख्या सिलेबस मध्ये GS 1-4 ला 1 आणि GS 4 मध्ये सुद्धा 4 वेळा सेंद्रिय शेती असा शब्द उल्लेख केला गेलेला आहे. त्याच्यावरनं त्याचं इम्पॉर्टन्स कळेल. जो पुन्हा पुन्हा रिपीट झालाय, पुन्हा पुन्हा आलाय, पुन्हा पुन्हा आलाय, पुन्हा पुन्हा आल्यामुळं त्याची डेप्थ अनेक वाढल्या. पुन्हा सूक्ष्म शेती आणि अचूक शेती आत्ताच सांगितलं मी, पूर्णतः नवीन संज्ञा आहेत. प्रिसाइज ऍग्रिकल्चर पूर्णतः नवीन, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. आणि मुळा आहे जल व्यवस्थापन, हे जलचक्र नवीन ऍड झाला. एक प्रश्न कंपल्सरी, रेनफेड फार्मिंग कन्सेप्ट म्हणून ऍड केला, आधी नव्हतं. आधी ड्रायलँड आधी होता, आणि मुद्दाम म्हटलं इथं ड्रायलँड वेगळं आहे, आधीचं ड्रायलँड वेगळं आहे. हा, हे ड्रायलँड वेगळं, रेनफेड वेगळं, प्रश्न त्याच्यावर देऊ शकतो. आता पुढे पावसाचं पाणी अडवणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग या कन्सेप्टला डेप्थ दिली. ओके, पाणलोट क्षेत्र, वॉटरशेड डिटेल घेतलं, आधी फक्त शब्द होता, आता सगळं दिसलंय त्याचं. फर्टिगेशन, सिंचनाचं व्यवस्थापन, पाण्याचं, आणि हे रेड मधले सगळे नवीन मुद्दे आहेत, एकदम नवीन. ओके, आणि आधी फक्त तुषार ठिबक सिंचन होते, आता तसं, आता सगळे एकदम डिटेल 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 मध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे ते. तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. कळतंय? हे अशा गोष्टी थोड्याशा तुम्हाला पाहाव्या लागणार आहेत. ओके, हे जल व्यवस्थापन वगैरे. आता काय करूयात आपण, याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघूयात जराशे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघताना मी युपीएससी पासून स्टार्ट करेल. व्हाय युपीएससी? युपीएससीचे प्रश्न कॉपी पेस्ट होत आहेत ऑप्शन नुसार. तुम्हाला मी दाखवतो, मी प्रूव्ह करून देतो. हा युपीएससीचा प्रश्न या वर्षीचा इकडं आला, त्याचे ऑप्शन्स इकडे आले, सिलेबस मध्ये इकडे रिफ्लेक्ट झाला. अगदी इयर नुसार प्रूव्ह करून देतो, आणि मग तुम्हाला कळेल की यार नाही, हे आपल्याला बघणं गरजेचंच आहे. तर ते बघूयात आपण काय कसं कुठे. ओके, हे या सगळ्या कन्सेप्ट विदिन लेक्चर मध्ये असताना बघतो आपण सगळं एकदम डिटेल मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आता सगळ्याच एक्झाम मध्ये हा प्रश्न, एखादा दुसरा प्रश्न येऊन जातो ऍग्रिकल्चरचा, खास करून राज्यसेवा मेन्सला. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस बघा तुम्ही, अगदी सगळे प्रश्न घेतले 2012 पासून, तुम्हाला दिसेल. हे बघा, 400+ प्रश्न आले आजपर्यंत ऍग्रिकल्चर वरती. दरवर्षी 30-35 प्रश्न येतात GS 1च्या संदर्भानं. आणि काय करताय तुम्हाला, हे जे 25-30-35 प्रश्न येतात त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला जावं लागतंय, आणि डिटेल जाऊन अनालिसिस बघा तुम्ही. दाखवतो GS 1-2 म्हणजे GS 1 आणि GS 4 चा सुद्धा अनालिसिस आहे. इतके सारे. गेल्या वर्षी किती प्रश्न आले ऍग्रिकल्चरला विचार करा. 14 आणि 4 18, 28 आणि 1 29 आणि 4 33 आणि 10 43. 43 प्रश्न, 43 क्वेश्चन्स डायरेक्टली ऑन ऍग्रिकल्चर. आणि म्हणजे सांगायला खूप म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटतं. मी आनंद म्हणणार नाही, अभिमान वाटणार नाही, पण गेल्या वर्षी 43 पैकी मोर दॅन 35 क्वेश्चन्स हे डायरेक्टली रिलेट होते, फ्रॉम लेक्चर्स, फ्रॉम स्लाइड्स, फ्रॉम डिक्टेशन, फ्रॉम क्वेश्चन पेपर अनालिसिस, सगळ्यांशी.
काय होतं माहितीये का, एकदा तुम्हाला त्याच्या ते नाडी सापडल्यासारखं होते, नाडी सापडली ना त्याची की तुम्ही बरोबर मग त्याच्यामध्ये अभ्यास करताय, काम करताय. अशा पद्धतीने प्रश्न येतात. आता मी सांगतो, यावर्षी ट्रेंड चेंज होईल. यावर्षी 3.1 ला सरासरी 4-5 प्रश्न, 3.2 ला 15-16-17 असे प्रश्न राहतील. वॉटर मॅनेजमेंटचे प्रश्न वाढतील यावर्षी. आणि GS4 मध्ये हे 14 वगैरे नाही, आता डायरेक्ट 20-22 वगैरे असे प्रश्न येणार तुम्हाला. तर हे असे प्रश्न तुम्हाला बघायचे. 50+ तुम्हाला ऍग्रिकल्चरला बेस दिसेल, कारण तितका डीप लेवलला तुमच्याकडे गेला. ओके, चला काही प्रश्न आपण बघूयात. स्टार्टिंग फ्रॉम UPSC प्रिलिम्स. प्रश्न का घेतोय तुम्हाला स्लाइडवरती दिसतंय. माझा तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही तो प्रश्न वाचावा. इकडे युट्यूबला कमेंट्स दिसत असतील तर युट्यूबमध्ये तुम्ही कमेंटही करा आन्सर. इथं उत्तरं आली नाहीत तरी चालतील, आलीच नाहीत पाहिजे, कारण तुम्ही काय बघितलंच नाही अजून ऍग्रिकल्चरचं. उत्तरं नका येऊ द्या, तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक आली पाहिजे. मी हेच सांगतोय तुम्हाला. माझ्या स्लाइड मध्ये किंवा मी शिकवल्यातले प्रश्न आले तर ठीकच आहे, नाही आले तर तुम्ही यू शुड बी एबल टू आन्सर द क्वेश्चन्स बाय एलिमिनेशन टेक्निक किंवा लॉजिक डेव्हलप करून. ओके, या प्रश्न बघा UPSC आता झाली ना 4 ऑक्टोबरला गेल्या वर्षी, त्यातला प्रश्न होता, डायरेक्टली उचलून टाकलेला आहे. काय दिसतंय तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही टाका. मला युट्यूब दिसत नाहीये पण स्टील मी बघू शकतो याच्यामध्ये. आणि काय कळतंय मग तुम्हाला? प्रश्नाचं उत्तर काय, एकाच शब्दावरनं किंवा एका लाईनवरनं तुम्हाला उत्तर कळतंय. काय उत्तर आहे? द क्रॉप इज सब ट्रॉपिकल इन नेचर, अ हार्ड फ्रॉस्ट इज इंजुरियस टू इट, इट रिक्वायर्स ऍटलीस्ट 210 फ्रॉस्ट फ्री डेज. चला, हे ज्याला माहित आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर आलं. मग आता तुम्ही म्हणाल सर UPSC ला काय झालं याचं? UPSC ला असे म्हणजे MPSC ला असे प्रश्न आले का? डायरेक्टली क्वेश्चन्स आलेले आहेत. डायरेक्टली क्वेश्चन्स काय आलेले आहेत? पिकं दिलायत आणि पिकांचं टेम्परेचर, पिकांचं रेनफॉल, पिकांचं क्लायमेट आणि पिकांच्या जाती तुम्हाला डायरेक्टली विचारल्या गेलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने तुम्हाला बघणं गरजेचं आहे. क्लिअर, समजतंय? म्हणून हा प्रश्न घेतला. काय उत्तर याचं तुम्हाला माहिती आहे आता काय आहे. ओके, नेक्स्ट. मी मुद्दाम उत्तर सांगत नाही बरं, डायरेक्टली तुम्हाला ज्या वेळेला आपण ऍक्च्युअली लेक्चरमध्ये पाहून या सगळ्या गोष्टी कंप्लीट करू त्यावेळेला तुम्हाला कळेल किंवा काय होतंय आणि काय नाही. ओके, चला दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त टॉपिक लक्षात घ्या, हा तुमच्या सिलेबसचा पॉईंट दिसेल. आला का? काय सिलेबसच्या सेंटेन्स म्हणजे क्वेश्चनच्या सेंटेन्स मध्ये, इन द कंटेक्स्ट ऑफ इंडिया विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा आर कन्सिडर्ड टू बी द प्रॅक्टिसेस ऑफ इको फ्रेंडली ऍग्रिकल्चर. ऑलरेडीच 1999 UPSC प्रिलिम्सचा प्रश्न 2020 ला आला आणि तोच प्रश्न 2012च्या MPSC मेन्सला आला. सगळं रिपीट आहे. सब इधर का उधर होत आहे. आपल्याला ते बघायचं आहे. काय इको फ्रेंडली आहे का आपल्या सिलेबसचा पॉईंट? इको फ्रेंडली और सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आला का नवीन? म्हणून सस्टेनेबल ऍग्रिकल्चर तुम्हाला बघायचंय, इको फ्रेंडली ऍग्रिकल्चर तुम्हाला बघायचंय. ओके, तर या संदर्भानं आपल्याला बघता येते. ओके, आता हे क्वेश्चन पेपर अनालिसिस किंवा क्वेश्चन बघत असताना सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आता वेळेचा कन्स्ट्रेंट असल्यामुळं थोडंसं आपण हे करूयात की आता स्ट्रॅटेजीच्या संदर्भानं काय करता येईल हे बघूयात. म्हणजे मला तशी रिक्वेस्ट आलेली आहे किंवा स्ट्रॅटेजीच्या संदर्भानं आपण बघूयात. हे क्वेश्चन पेपर ज्यावेळेला आपण लेक्चरमध्ये बघू किंवा ऍक्च्युअल मध्ये घेऊ त्यावेळेला त्या गोष्टी कंडक्ट करूयात. आपण आता काय करूयात, मेन गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी आणि अभ्यास नेमका याचा कसा करायचा आहे ते जरासं आपण याच्यावरती तुम्हाला बघता येईल. तुम्ही आता सिलेबसचे पॉइंट्स बघला, सिलेबसचे पॉइंट्स तुम्ही बघता. सिलेबसचे पॉइंट्स बघत असताना नक्की काय करायचं आहे आणि काय करता आलं पाहिजे हे जरासं बघूयात. आता मेन गोष्ट ऍग्रिकल्चर साठी सोर्स किंवा ऍग्रिकल्चर साठी ऑथेंटिक डाटा कुठनं मिळेल. ओके, हा 2.4 घ्या. 2.4 चा डाटा हा तुमचा प्रिव्हियस इकॉनॉमिक सर्वेज आहेत इंडिया आणि महाराष्ट्राचे, तो डाटा तुम्हाला असतोय. दुसरी गोष्ट, तुम्हाला आजूबाजूचे म्हणजे जॉग्राफीमध्ये आहेत काही, म्हणजे समजा दीपस्तंभचं तुम्ही बुक घेतलं, दीपस्तंभाचा 6वा धडा मला वाटतं काहीतरी महाराष्ट्राच्या भूगोलच्या पुस्तकामधला ऍग्रिकल्चरच्या संदर्भाने, त्यात काही पिकं एनलिस्ट करून दिलेले आहेत. तर ते म्हणजे मी तर असं सांगेल की मुलांचा अनुभव असा आहे की गेल्या वर्षीच्या वगैरे की माझ्या नोट्स वगैरे जर तुम्ही पाहिलात किंवा केलं त्याच्यावरती आपण थोडंसं कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं. त्या नोट्स मध्ये एक 1700-1800 स्लाइड्स आहेत टोटल ऍग्रिकल्चरच्या संदर्भानं. त्या नोट्स आणि लेक्चरचं डिक्टेशन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस हे सगळं बघत असताना तुम्हाला त्या गोष्टी बारकाईनं दिसतात आणि बारकाईनं दिसलं की तुम्हाला ते प्रश्न सुटतात.
त्यामुळे महाराष्ट्रातली पिकं, त्यांचं प्रारूप बघत असताना काय काय बघावं लागणार तुम्हाला याच्यामध्ये? पिकं एनलिस्ट केली, पिकांचे जिल्हे महत्वाचे करायचे, त्याच्या व्हरायटीज करायच्या, त्याचं टेम्परेचर करायचं, आणि हे डाटा, हा सगळा डाटा तुम्हाला नोट्समध्ये मिळून जाईल. असं आता स्पेसिफिक असं कोणतं बुक नाहीये, पण स्टील नोट्समध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने डाटा मिळून जाईल. आपण ते घेतलेलं आहे, खूप प्रिसाइजली नोट्समध्ये वगैरे ते केलेलं आहे. हे सगळं हायडिंग, व्हरायटीज, आधुनिक तंत्र, शेती, ह्या A to Z ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या माध्यमातून आपण विदिन लेक्चर्स किंवा नोट्समध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी कव्हर करतो किंवा करणार आहेत. पुन्हा हे मासेमारी वगैरेसाठी सुद्धा. आता मासेमारीसाठी बघत असताना तुम्ही जे कमिशनर ऑफ फिशरीज आहे ते कमिशनर ऑफ फिशरीजच्या वेबसाईटवरती जायचं. त्या वेबसाईटवरच्या पहिल्या 2-3 जे स्लाइड्स येतात तुमच्या होम मध्ये जाऊन आमची माहिती, त्या आमच्या माहितीमध्ये जे काही महाराष्ट्राचे मासेमारीचे अधिनियम आहेत वगैरे वगैरे त्या संदर्भानं, आमची इनलँड फिशरी आणि मरीन फिशरी याच्या संदर्भानं या सगळ्या गोष्टी तुम्हाला कदाचित पाहता येतील. तर त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. क्लिअर आहे? नेक्स्ट, ऍग्रो इकोलॉजी बघत असताना असा डाटा तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये आलेला आहे. एन्व्हायरमेंटची, इकोलॉजी आणि इकोसिस्टीमची कन्सेप्ट बघायची आणि त्याला ऍग्रिकल्चरच्या संदर्भानं जोडायचं. ओके, आता मेन गोष्ट अशी सांगितलं, आता तुम्ही म्हणाल सर याचं एखादं बुक सांगा, त्या संदर्भानं त्या घटकाचं बुक सांगा. असं स्पेसिफिक बुक तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे, मलाही माहित आहे की असा सिलेबसचा पॉईंट होल आणि सोल कव्हर होईल असं बुक नाहीये. बरेच जण म्हणतात मग सर 11वी-12वीचं स्टेट बोर्ड वाचायचं का, इतिहास तुमचं ऍग्रिकल्चरचं, कात्यायन करायचं का, रेड्डी आणि रेड्डी करायचं का? ह्याच्यामध्ये काय गोष्टी मी प्रामाणिकपणे सांगतो की इनपुट आउटपुट रेशोचा घटक असतो. रेड्डी आणि रेड्डीची 800 पानं आहेत. रेड्डी आणि रेड्डीच्या, म्हणजे माझा अनुभव किंवा कुणीही जे ऍग्रिकल्चर वाले आहेत, रेड्डी आणि रेड्डीच्या 800 पानातनं तुम्हाला किती प्रश्न येतात? 1 ते 2 किंवा मॅक्सिमम 3 प्रश्न त्या वर्षीचे रेड्डी आणि रेड्डी मधनं येतात 50 पैकी. आता 3-4 प्रश्नांसाठी 800 पानाचं पुस्तक वाचणं कितपत फिजिबल आहे? अजिबात नाही. त्यातले एक 40-50 पानाचा सिलेबस आहे की जो तुम्हाला इकडे रिफ्लेक्ट होतो राज्यसेवेला. कारण कात्यायन सारखी बुक व्हॉल्यूम 1-2 किंवा रेड्डी आणि रेड्डी सारखी पुस्तकं ही कशासाठी केलेली आहेत डिझाईन? हे ऍग्रिकल्चरच्या एक्झामसाठी डिझाईन केलेत, ना की राज्यसेवेच्या ऍग्रिकल्चरच्या सिलेबससाठी. राज्यसेवेचा ऍग्रिकल्चरचा सिलेबस ओव्हरऑल एक सर्वसमावेशकता असणार आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, फॅक्ट्स आहेत, फिगर्स आहेत आणि क्वेश्चन्स त्याच्या रिलेटेड असतात. फक्त कन्सेप्ट नाही आहेत ऍग्रिकल्चर. त्यामुळं रेड्डी आणि रेड्डी ज्याच्याकडे असेल तर सिलेबसच्या इंडेक्स बघा. रेड्डी आणि रेड्डीची इंडेक्स 3-4 पानाचे आहे. सिलेबस मधला, आपल्या सिलेबसचा पॉईंट इंडेक्स मधला गोल करा. त्याला किती पॉईंट सापडतील? मॅक्सिमम 11 ते 12 पॉईंट तुम्हाला सिलेबस मधले सापडतील. तिथं त्या सिलेबसच्या पॉईंटला गोल करा आणि त्याच्यावरती काम करा. बाकी इतर पानं, इतर घटक वाचायची गरज नाही. रेड्डी आणि रेड्डीचा आपला वेळ घालवू नका. इनपुट आउटपुट रेशो फार कमी असतो या केसमध्ये. क्लिअर? दुसरी गोष्ट, कात्यायनचं व्हॉल्यूम 1-2 संदर्भानं बऱ्याच जणांनी विचारलं. कात्यायनचं व्हॉल्यूम वाचत असताना कदाचित सॉइल सायन्स साठी तुम्हाला कात्यायन उपयोगाचं पडू शकतं, पण त्यातही यातले फक्त महत्वाचे 5-6 टॉपिक कव्हर होतात. बाकीचे बारकाई नसणारे टॉपिक, आयोगाचा व्ह्यू कव्हर होत नाही. आलं का ध्यानात? मी का म्हणजे असं सांगतोय की ते डिझाईन करत असताना ऍग्रिकल्चरच्या पोरांनी ते प्रश्नांची उत्तरं द्यावीत या संदर्भाने डिझाईन केलं गेलं आहे. राज्यसेवेचा थोडा आयोगाचा व्ह्यू आहे ना, तो प्रशासकीय दृष्टी सिव्हिलाइज्ड आहे. म्हणजे ऍग्रिकल्चर सिलेबस पण सिव्हिलाइज केलेला असा तो सिलेबस आहे. त्यामुळे त्या संदर्भाने तुम्हाला बघावं लागतंय. त्यामुळे व्हॉल्यूम 1-2 बघत असताना त्याच्यामधला सॉइल तुम्ही पाहू शकता. बाकीच्या गोष्टी बघण्याची फारशी गरज नाही. 11वी-12वीचं पुस्तक घ्या. 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये इंडेक्स मध्ये जा. आपल्या सिलेबसचे किती पॉईंट सापडतात? हार्डली 2 पॉईंट सापडतील. हार्डली 2. इंडेक्स मध्ये जा आधी बघा. हार्डली, कारण बाकीच्यावरती आलेच नाहीत प्रश्न. आयोगाचा विचारत नाही, आयोगाच्या सिलेबसचाही पॉईंट नाही. मग काय उपयोग 11वी-12वीची पुस्तकं वाचून? हा, तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी असेल ऍग्रिकल्चरच्या संदर्भानं, यू कॅन रीड देम, नो डाऊट. पण सिलेबस ओरिएंटेड आणि क्वेश्चन ओरिएंटेड जायचं असेल तर मग त्याचा थोडासा इनपुट आउटपुट रेशो कमी आहे. तर त्या संदर्भानं मग मार्केटमध्ये जे अवेलेबल बुक्स आहेत त्यातनं तुम्ही सिलेबस ओरिएंटेड जाऊ शकता. दुसरी गोष्ट, वेळोवेळी मी तुम्हाला अवेलेबल आहे. आता आपण म्हणजे क्वेश्चन आन्सर जे तुमचं असणार आहे सेशन, त्याच्यावरती एकमेकांशी बोलणारच आहोत, एकदम कम्युनिकेशन करणार आहोत. त्या केसमध्ये मग तुम्ही त्या गोष्टी डिटेलमध्ये मला विचारू शकता की सर नेमकं याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये काय. मग तुम्हाला त्या गोष्टी समजतील, त्या गोष्टी कळतील. येतं ध्यानात? तर त्या संदर्भानं थोडंसं आपण बघता येईल तिथं. ओके, म्हणजे मी पुन्हा हेच सांगेल की आता मी माझंच सांगतोय किंवा काय सांगतोय असं नाही, पण स्टील इनपुट आउटपुट रेशो बघता बऱ्याच आधीच्या म्हणजे पोस्ट होल्डर सुद्धा आहेत किंवा मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले मुलं आहेत की तुम्ही एकदम प्रिसाइजली डाटा जर नोट्स मधला केलात,
म्हणजे माझ्या वैयक्तिक आहेत किंवा मी तुम्हाला अजून काही खूप प्रिसाईज डाटा सजेस्ट करेल काही ठराविक बुक्स मधला, ते तुम्ही केलात तर मग कदाचित तुमचे मार्क्स जे आहेत ऍग्रिकल्चरच्या संदर्भात ते वाढू शकतील. पण पुन्हा माझा भर कुठे येईल? पुन्हा माझा भर सिलेबस ओरिएंटेशन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती येणार आहे. आज तुमचं काम असायला पाहिजे किंवा तुमचं टाइम टेबल मध्ये दिलंच जाईल, आज सगळे GS1 चे आलेले ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन्स बघायचे. काम काय करायचं? त्यातनं क्वेश्चन पाहायचा, कुठल्या सिलेबसच्या टॉपिक वरती आला हे तुमच्या शेजारी लिहायचं. ओके, असे तुम्हाला सॉइल घेतला एक 17-18 पॉईंट निघतील, अॅग्रो इकोलॉजी घेतली की 4-5 पॉईंट निघतील, इकडे पिकं वगैरे घेतली तर पिकांमध्ये वेगळे पॉईंट निघतील, पिकं, त्यांच्या जाती, त्यांचं टेम्परेचर, त्यांच्या क्लायमेटिक कंडिशन्स वगैरे वगैरेच्या संदर्भानं असे पॉइंट्स काढा, ते कंपाईल करा आणि GS1 मध्ये काय करायचं. मग घ्या तुमचं रेटिंग, मग घ्या तुमचं कात्ताईन, त्या कात्ताईनच्या इंडेक्सला जा, रेड्डीच्या इंडेक्सला जा, किती प्रश्न आले आणि किती तुम्हाला सापडतं हे पाहायचं. यू विल गेट टू नो की इनपुट आउटपुट रेशो थोडासा कमी आहे. मग या केसेसमध्ये काय केलं पाहिजे तर मला प्रॉपर चॅनलाइज्ड वेनं खूप कन्स्ट्रक्टिव्ह काम करायला पाहिजे. मग त्यावेळेला मग आम्ही आहोत, नोट्स आहेत, डाटा आहे किंवा जे इनपुट्स देणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतील किंवा तुम्ही त्यातनं करू शकता. पहिलं काम हे करा आज सगळ्यांनी, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस झालंच पाहिजे तुमच्याकडनं. अनालिसिस करा तुम्हाला तिकडून. आणि दुसरं एक काम करा त्याच्यामध्ये, किती प्रश्न ओळखीचे वाटतायत, म्हणजे काहीच नाही. समजा एक नवीनच मुलगा करतोय, पहिल्यांदाच मेन्स दिलोय, पहिल्यांदाच प्री पास झाला आता आणि मेन्सचा अभ्यास करतोय, तुम्हाला काही माहित नाही, नॉन ऍग्री बॅकग्राऊंड, फक्त प्रश्न असं वाचताय तुम्ही की सोडियमचं पर्सेंटेज किती असतं. तुम्हाला ऍटलीस्ट एवढं तर कळतंय ते पाण्यामधलं मातीमधलं सोडियमचं, लिहा तिथं. आणि तो कुठे येतो? वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स. करा त्या वॉटर क्वालिटी स्टँडर्डच्या पुढे 1 टिक करा, 2 टिक करा. तुम्हाला कळलं तुमच्या स्वतःलाच कळणार आहे ते की तुमच्या अॅग्रो इकोलॉजी मधल्या कुठल्या प्रश्नावरती जास्त भर दिला जातोय, कुठल्या टॉपिकवरती, तुम्हाला बाकीच्या कोणत्या सॉइलवरच्या कोणत्या टॉपिकवरती भर दिला जातोय. आणि मग तुम्हाला कळतं की न्यूट्रिएंट्स इन अ सॉइल, टाइप्स ऑफ सॉइल, सॉइलच्या प्रॉपर्टीज, प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स वरती, सॉइलच्या इरोजन वरती खूप सारे प्रश्न आले. पहिले ते टॉपिक आपल्याला बघायचे आणि एक एक प्रश्न कव्हर करायचा. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बऱ्याच जणांचा ट्रेंड हा आहे, म्हणजे आता तुम्हाला हे कळलं कदाचित, लेक्चर तुम्ही पाहिलं, लेक्चरच्या कदाचित आधी बसताना तुमच्या मनामध्ये शंका असतील की यार ऍग्रिकल्चरला नेमकं कसं टॅकल करू. बऱ्याच जणांनी मनात तयारी पण केली असेल, नाहीच काय झालं शेवटपर्यंत ऑथेंटिक सोर्सेस वगैरे, तर काय करू, जेवढं समोर दिसतंय तेवढं करू, नाहीतर हे असतं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये होतं. मी खूप जणांशी बोलतो, विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, तेव्हा तसं नाही करायचं.